आयुष्यामध्ये जेव्हा आपण आत्मचरित्र लिहितो तेव्हा खरं लिहावं लागतं आणि मी जर खरं लिहिलं तर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. आपण नुसतं म्हणतो मराठी इंडस्ट्री आमचं कुटुंब आहे काय, मग ते कुटुंब कुठं जातं इतर वेळेस तुमचं? आपण जे भोगलं आहे, आपल्याला जो त्रास झाला आहे तो कुठल्याही न्यू कमर्सला होऊ नये. वेगवेगळे तिचे मित्र यायचे तिला तिथं भेटायला वगैरे. मग तुम्ही जर मॅनेजर दाखवणार असाल तर मग मी तर खूप ॲटिट्यूड दाखव. तुम्ही मोठे तुमच्या घरी आणि तिच्या त्या पार्टीला निर्लज्जासारख्या ह्या सगळ्या तिथं पार्टीमध्ये खायला प्यायला होत्या. म्हणजे किती निर्लज्ज. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. एका अनुभवापासून मला सुरुवात करायची आहे, ते म्हणजे नुकतंच ज्यांचं निधन झालं अशा ज्येष्ठ गायिका, पार्श्वगायिका आशाजी भोसले त्यांच्यापासून सुरुवात करूया. कारण की सध्या तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय त्यांच्यासोबतचा, ज्या स्टुडिओमध्ये तुम्ही आहात आणि आशाजी काहीतरी गात आहेत. अनेकदा तुम्ही आशाजींसोबतचे फोटो शेअर करत असतात. खूप घनिष्ठ संबंध आहेत तुमचे त्यांच्यासोबतचे. कसे आहेत संबंध आहे, कशा होत्या आशाताई? एक तर त्यांची आणि माझी ओळख 2007 पासूनची. ॲक्च्युली मी तेव्हा मराठी तारका नावाचं एक पुस्तक इन्सायक्लोपीडिया प्रकाशित केला होता रिसर्च करून. म्हणजे मराठीतील पहिली अभिनेत्री तिच्यापासून पुढच्या 5-6 पिढ्यांपर्यंतच्या अभिनेत्रींची माहिती त्याच्यामध्ये होती. आणि त्या दरम्यान माझं स्मिता पाटलांच्या आईशी खूप ओळख झाली. त्यांच्या घरी माझं येणं जाणं असायचं आणि त्यांनी मला स्मिता पाटलांचे जे कुठेच आलेले नाही आहेत असे फोटो मला दिले, जे गौतम राजाध्यक्षांनी काढलेले होते. आणि मग मी ते पुस्तकासाठी वापरले. आणि मग आता पुस्तकाचं प्रकाशन करायचं तर कोणीतरी आम्हाला अशी व्यक्ती पाहिजे होती की जिचं मराठीशी पण कनेक्शन आहे, हिंदीतही त्यांना ओळखतात असं. म्हणून आमचं चाललं होतं आशाताईंना बोलवायचं. तर यांनी माझ्या वतीनं कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला स्मिता पाटलांच्या आईनं, ज्यांना सगळे मामा म्हणायचो. पण त्यावेळेस काही त्यांना ते शक्य झालं नाही किंवा त्या बिझी होत्या, कॉन्टॅक्टच नाही झालं. मी त्यांना तेव्हा फोन केला होता. आणि नंतर मग ते फंक्शन झालं. त्याला प्रितीश नंदीसारखा मोठा एक रायटर आणि हे आले होते तिथे. त्याच्यानंतर माधुरी दीक्षित आली होती आणि मराठी इंडस्ट्रीतले जवळपास सगळेच आर्टिस्ट होते, जुने नवे. माझ्या प्रेमाखातर सगळे आले होते. आणि तो सोहळा इतका दिमागदार झाला की त्याची सगळीकडे चर्चा झाली की हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण एवढे फोटोज, मीडिया आणि याच्यामध्ये. आणि मग ते झाल्यानंतर गौतम राजाध्यक्षांनी आशाताईंना फोन केला आणि त्यांची खूप अगदी घट्ट मैत्री होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं आशाताईंना, काय तुम्ही त्या पोराने अख्खी इंडस्ट्री एकत्र आणली आणि तुम्ही गेला नाही त्या फंक्शनला, तुम्ही जायला पाहिजे होतं असं तसं. आणि ते चिडले होते त्यांच्यावरती. म्हणजे त्यांचे प्रेमाचे संबंध होते. त्यामुळे मग त्या हक्कानी त्यांना बोलले. आणि मग मला 2-3 दिवसानंतर आशाताईंचा फोन आला की तुम्ही कुठे आहात? म्हटलं आहे मी मुंबईतच आहे. नाही तुम्ही या भेटायला, मला भेटायचं आहे. मग मी पहिल्यांदा आशाताईंना भेटायला पेडर रोडवरच्या त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलो आणि मग तिथं त्यांना ते पुस्तक दाखवलं, बघितलं. म्हणे खूप छान, मला जमलं नाही माझ्या बाकी कामामुळे, पण गौतमनी तुमच्याबद्दल मला जे सांगितलं आहे आणि इतका धडपड्या मुलगा आहे, अख्खी इंडस्ट्री सगळी एकत्र आली होती, तर पुढच्या वेळेस मी येईन वगैरे. आणि मग मी त्यांना डायरेक्ट माझ्या सिनेमाचं गाव तसं चांगलं सिनेमाचं गाणं गावं म्हणून भेटायला गेलो आणि त्यांना सांगितलं ही अशी लावणी आहे, तुम्ही गावी. मग त्यांनी ते विचारलं पण नाही कोण संगीतकार काय वगैरे. नाही मी गाईन म्हणाल्या, फक्त गीतकार जे आहेत त्यांना तिथे बोलवा, म्हणजे काही शब्द मागे पुढे करायचे असतील तर मला ती मदत होईल. म्हटलं ठीक आहे. त्या रेकॉर्डिंगला आल्या निलेश, गाणं रेकॉर्ड झालं वगैरे आणि ऐकलं आम्ही, त्यांना छान वाटलं आणि पटकन आठवल्यासारखं म्हणाल्या, मग ते गीतकार नाही आले ज्यांनी हे लावणी लिहिली वगैरे, त्यांना भेटायचं होतं मला. म्हणजे आशाताई मीच ते गाणं लिहिलं आहे. ते म्हटलं मग तुम्ही लपून का ठेवलं? म्हटलं नाही असं नको वाटायला की आपणच आपला मोठेपणा दाखवतो म्हणून मी. नाही तुम्ही छान लिहिता. याआधी लिहिलं आहे का? म्हटलं हो, माझ्या आधार सिनेमामध्ये मी लिहिलं आहे म्हटलं गाणं. मग ते त्यांना ऐकवलं. ते म्हणाले छान लिहिणं सोडू नका. मग माझ्या सिनेमाची जी गाणी आहेत ती आत्तापर्यंत मीच लिहिली. कुठली लावणी होती ती? नागपूर, नाशिक, सातारा असं ती लावणी होती. शोधू कुठं ग बाई माझ्या रायाला. वा वा. मग त्यानंतर आणि तिथून मग आमचे हे झाले आणि त्यांनाही कळलं की हा टिपिकल इंडस्ट्रीतलं हे नाही आहे. आणि माझा स्पष्ट स्वभाव त्यांना फार आवडायचा की बरेचदा असतं ना आर्टिस्टच्या भोवती गोड बोलणारे, स्तुती करणारे, तर त्यांना माझा स्वभाव फार आवडला होता. त्यामुळे माझ्या मराठी तारका शोलाही त्या 2दा आल्या होत्या.
त्याच्यानंतर बाकी बरेच इव्हेंट आम्ही एकत्र केलेत, प्रवास एकत्र केला आहे, प्रवासामधल्या आमच्या गप्पा, आणि घरी पण मग त्यांच्या जाणं व्हायचं तर आमच्या 1.5-2 तास गप्पा व्हायच्या. माझ्याही घरी त्या आलेल्या आहेत. एकदा असंच यशराजला त्यांचं रेकॉर्डिंग होतं, संपलं आणि मला म्हणाले, महेश कुठं आहात तुम्ही? म्हटलं मी बाहेर आहे, माझ्या एका चॅनलच्या मीटिंगसाठी आले. नाही मी आत्ता 15-20 मिनटात पोचते वगैरे. म्हटलं नाही मी म्हणजे येतोच वगैरे. आल्या आणि तेव्हा मला म्हणाले की काय जेवायला काय? तर म्हटलं आहे जे आहे ते त्यांना दिलं, खाल्लं वगैरे. त्यांनी खुश झाल्या. मग फोटो काढले आम्ही घरामध्ये आणि 3-4 दिवसानंतर पुन्हा त्यांचा फोन आला, मी येते भेटायला, तुम्हाला घरीच थांबा. आणि आल्या त्या आणि मग त्यांनी, मी चकितच झालो की त्यांनी चांदीच्या ताटांचा 2 असा मोठा सेट मला दिला. म्हणे नाही तुम्ही खूप कष्टातनं वर आलेले आहात आणि माझी इच्छा आहे की तुम्ही चांदीच्या ताटामध्ये जेवावं. आणि ती माझ्यासाठी खूप मोठी आठवण. पण मी त्याच्यामध्ये पहिल्यांदा माझ्या घरी काम करणाऱ्या ज्या मावशी आहेत, गेली अनेक वर्ष माझ्याकडे हे करतात, तर त्यांना मी पहिलं त्यात जेवायला घातलं. पाडव्याचा दिवस होता, देवाला नैवेद्य हे केलं आणि ते ताट त्या 2 आमच्याकडे काम करणाऱ्या ज्या ताई आहेत त्यांना हे केलं. आणि नंतरही ते आल्या होत्या बऱ्याच महिन्यानंतर, तेव्हा त्यांनी मला एक गणपती दिला. तो गणपती माझ्या मुंबईतल्या घरात मी ठेवलेला आहे आणि त्याचे फोटोही, आणि मी दिलेल्या साड्या पण त्या नेसायच्या आवडीनं. आणि मग कुठे फंक्शनला हे केलं की मग मला फोटो पाठवायच्या. इव्हन आम्ही एकत्र कुठं फंक्शनला असेल तर बरेचदा मग मी आज पैठणी घालणार आहे, ही पैठणी बघ कशी आहे, मग त्याचा फोटो पाठवायच्या. इतकं म्हणजे गुजरात गव्हर्नमेंटचं पण आम्ही एक प्रमोशन हिंदी सॉन्ग केलं. त्याच्यानंतर माझ्या 1-2 याच्यासाठी गायल्या. आणि अगदीच म्हणजे अलीकडं 2024मध्ये माझी जी हवा हवाई सिनेमा आला होता, तर त्यातलं एक गाणं पण त्यांनी गायलं. म्हणजे कोविडच्या ह्याच्यातही त्या परिस्थितीमध्ये आल्या गायला. मग ते आम्ही ते वर्षा उसगावकरांवर चित्रित केलं. म्हणजे मराठीतलं त्यांनी गायलेलं शेवटचं गाणं म्हणजे ते हवा हवाई सिनेमातलं. आणि खूप म्हणजे निळू भाऊंना पण आम्ही भेटलेलो आहे. त्या मला एकदा म्हणाल्या की महेश मला फुले साहेबांना भेटायचं आहे, तुमची खूप ओळख आहे. फुले साहेब म्हणजे निळू भाऊ हे. मग म्हटलं अशातही भेटूत ना, ते थोडीच नाही म्हणणार आहे. मग एकदा आशाताई पुण्यात आल्या होत्या आणि 5 स्टार हॉटेलला उतरल्या होत्या. त्या म्हणाल्या निळू भाऊंना विचार. मग भाऊंना सांगितलं, म्हटलं भाऊ असंच आहे, आशाताईंना भेटायला यायचं. तर भाऊ म्हणाला, अरे एवढी मोठी गायिका माझ्या घरी कुठे, आपण साधी माणसं, त्यापेक्षा मीच रिक्षाने येतो तिथे भेटायला. म्हटलं नाही नाही भाऊ, मी त्यांना विचारतो. मग त्या म्हणाल्या, नाही महेश, तर फुले साहेब म्हणजे केवढे मोठे माणूस, एवढं पुढारीची भूमिका करणारे आणि माझा आवडते कलाकार आहेत, आपणच त्यांच्याकडे जाऊ. मग आम्ही तिथे गेलो. तरी भाऊंचा मला सारखा फोन, अरे मग मी खायला काय करू काय? म्हटलं भाऊ काही टेन्शन घेऊ नका, जे घरात असेल ते. मग आम्ही तिथं गेलो. म्हणजे निळूभाऊंची मुलगी गार्गी तिथे होती, बायको होती, गार्गीचे पती पण होते आणि आमच्या खूप मस्त गप्पा झाल्या, पोहे खाल्ले आम्ही तिथे. आणि मग तिथून निघालो आम्ही. तर माझ्या सारखे आभार की तुझ्यामुळे निळूभाऊंना भेटायला मिळालं. आणि भाऊही मला म्हणायचे, महेश तुझ्यामुळे एवढी मोठी गायिका आमच्या घरी आली. आणि वर्षभरात भाऊ गेले बिचारे. आज अशा ज्या आपल्या नाही आहेत, पण त्या जितकं उत्तम गाणं गायच्या तितकंच उत्तम त्यांचा स्वयंपाक होता, तितकंच उत्तम त्या म्हणजे अन्नपूर्णेसारखा स्वयंपाक करायचा असं सगळ्यांकडनं ऐकलंय. तुम्हाला कधी योग आला का त्यांच्या हातचं खाण्याचा? हां, मी खाल्लं आहे. म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या बाल्कनीत आमची एक बसायची जागा असायची. आम्ही असं बसो तासनतास तिकडेच गप्पा आणि हे. आणि त्या काही केलं ना, चिवडा केला किंवा बाकी काही केलं की जरा हे. आणि माझं जेवणाच्या वेळा फार विचित्र असायचं. मी सकाळी 10 आणि संध्याकाळी 7 मध्ये काहीच नाही, म्हणजे ब्लॅक कॉफी वगैरे. आणि आत्ता अलीकडे पण आम्ही भेटलो ना, म्हणजे त्या जायच्या आधी मला वाटतं 2 आठवडे आम्ही 2दा भेटलो. तेव्हाही त्यांनी मला म्हणाले, पोहे ते वेगळ्या वेळेचं आहेत, तू खाऊन बघ. म्हणजे नाही मॅडम, अशा ते पोहे नको, आता मी दिवसातनं एकदाच जेवतो. म्हणजे काय सांगतो, म्हणजे भूक लागत नाही? म्हटलं नाही लागत वगैरे. म्हटलं सकाळी 10:30ला जमतो वगैरे. तर म्हणाले, मलाही जेवणच जात नाही रे आता, खूप हे होत आहे. आणि बहुतेक मला वाटतं की माणसाचं काय आयुष्य, फार फार तो 2 वर्ष. आणि 2 दिवसात त्या गेल्या, त्याचं मला फार. म्हणजे आता 2 आठवड्यापूर्वी तुम्ही हो 2दा भेटलेलो आम्ही. या बोलण्याच्या ओघात तुम्ही आणखी एक नाव घेतलं, ते म्हणजे निळू फुले, ज्यांना अख्खी इंडस्ट्री काय म्हणतात की वाकून सलाम करते, असे ते होते. त्यांच्याविषयी खूप मिसकन्सेप्शन सुद्धा आहेत. हो आहेत ना, आपल्याला माहिती आहेत. मला असं वाटतं की तुम्ही, आणि भाऊंनी ते कधी लपवून ठेवलं नाही. म्हणजे आम्ही आता भाऊंच्या आमच्या खाजगी एवढ्या गप्पा व्हायच्या, म्हणजे कार्यक्रमाच्या निमित्तानं. इव्हन शूटिंग झाल्यानंतर रात्री ते ड्रिंक्स घ्यायला बसायचं, मी नुसतं तिथं बसायचं वगैरे. तेव्हाही
ते शेअर करायचे. भाऊंना कित्येक लोक म्हणायचे आत्मचरित्र लिहा तुम्ही, तुमच्या गोष्टी बाहेर येऊ देत लोकांना. तर एक दोघं प्रकाशकांनी मलाही सांगितलं तुमचे भाऊंची ओळख चांगली आहे तर तुम्ही मैत्री आहे तर विचारा. तर मी भाऊंना एकदा म्हटलं भाऊ लिहा ना, काय होतं त्याला आत्मचरित्र. नाही म्हणे आयुष्यामध्ये जेव्हा आपण आत्मचरित्र लिहितो तेव्हा खरं लिहावं लागतं आणि मी जर खरं लिहिलं तर अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि प्रत्येक माणूस हा कधी परिपूर्ण नसतो. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा. त्यामुळं मी काय स्वतःच म्हणाले मी काय कोणी महात्मा नाही आहे माझ्या हे करावं म्हणून. पण निळूभाऊला लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने हो. बघितलं, म्हणजे बाई वाडेवारी आणि ते सगळ्या पण पद्धतीने. ती त्यांची ओळख नाही आहे. इवन ते म्हणायचं ना त्यांच्याही ते सांगायचं की त्यांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले नाही, ते अगदी स्पष्ट सांगायचं. पण त्या सगळ्या गोष्टी आपण नाही ना हे करत, म्हणजे तर ते लिहिलं तर मग खरं हे, पण ते लिहिल्यानंतर मग जे काही हे होईल, कारण का त्यांनाही चांगले वाईट अनुभव आलेले वगैरे, पण नाही माणूस म्हणून कसे होते ते खूप कारण छान की होते. त्यांच्या आयुष्याला एक सामाजिक त्यांच्याबरोबर बाजू आहे. काम करायचं ना निलेश, म्हणजे काय विचारू नको. आणि मी नशीबवान आहे की त्यांचा शेवटचा सिनेमा माझाच लाडीगोडीमध्ये ते गेस्ट अपीरन्स होते. त्याच्या आधी गाव तसं चांगलं केलं. आणि सुलोचना दिदींचा पण शेवटचा सिनेमा तो माझा लाडीगोडी. म्हणजे अक्षरशः 2 सीनसाठी सुलोचना दिदींनी गेस्ट अपीरन्स केलं होतं आणि भाऊ पण. त्यांच्या आयुष्याला एक सामाजिक किनार पण होती. हो. खूप सामाजिक काम, प्रचंड सामाजिक आस्था, समाजाविषयीचं काहीतरी देणं लागतं ही भावना, ते निळूभाऊ अनुभवता आले का? हो. आणि माणूस म्हणून ते कसे होते? कारण की शेवटी तुम्हालाही काही अशी मोठी बॅकग्राऊंड नव्हती की महेश टिळकांचं कोणीतरी आहे, तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलं होतं आणि असा एक कलाकार आपल्या पुढे येतोय तेव्हा त्याला दिली गेलेली ट्रीटमेंट. हो. सो माणूस म्हणून तुमचे त्यांच्यासोबतचे संबंध नाही, खूप छान होते. इवन जेव्हा मी कुणी नव्हतो ना निलेश, तेव्हा मी बरेचदा त्यांचं कथा आखलेच्या कांद्याची नाटक शो असायचे आणि ते नाटक इतकं हाऊसफुल आणि तिथं जे बाहेर जे गर्दी असायची त्यांना भेटायला, त्याच्यातही मी घुसून जायचो. तर मला बस बाळा आलाच, मग इंटरवलला चहा यायचं ना, घे चहा घे वगैरे, चहा द्यायचं वगैरे, म्हणजे इतकं ते भाऊंचं. आणि मग त्यांच्यासोबत नातं कधी निर्माण झालं? कारण मग तेच मी धडपड करतोय म्हटल्यानंतर त्यांनी ते बघत होते माझ्याबद्दल सगळं. मग मी माझी पहिली टेलिफिल्म केली, त्याच्यानंतर मी माझी पहिली मालिका 2000मध्ये जेव्हा अल्फा मराठी होतं, जे झी मराठी झालं नंतर, त्याच्यामध्ये अफलातून मालिका माझी खूप गाजली होती. मग तेव्हा मग त्याच्यामध्ये अनेक इंडस्ट्रीतले आर्टिस्ट गेस्ट अपीरन्स म्हणून 1-2 एपिसोडला आले होते. मग तेव्हा भाऊंनी त्याच्यात काम केलं. त्याच्या आधी मी दूरदर्शनला एक केलं होतं जावई शोध मालिका, त्याच्यातही भाऊंनी केलं होतं. आणि मग त्यांना कळलं की हा हे करतोय. मग त्यांनी मला कधी नाही म्हणालेच नाहीत भाऊ. इवन जेव्हा मी मराठी इंडस्ट्रीला 75 वर्ष झाली होती, त्यानिमित्तानं कोणी केला नाही असा शो मी पुण्यामध्ये केला, मराठी तारे तारका. 20 हिरो निलेश आणि 20 हिरोईन्स, म्हणजे जवळपास अख्खी इंडस्ट्री त्यावेळेस बंद होती, कोणीच शूटिंग नाही केलं. तेव्हा भाऊंनी तिथं परफॉर्म केलं, लावणी, एक सुरेखा पुणेकर आणि ते क्या बात आहे. रती अग्निहोत्रींनी पण त्याच्यामध्ये हे केलं. जयाप्रदा त्याला गेस्ट आल्या होत्या आणि कोण नव्हतं असं नाही, सगळे होते. म्हणजे 1-2 मोठे महान कलाकार सोडले तर बाकी सगळेच होते त्याच्यामध्ये. पण आम्ही काय म्हणजे आठवणी अशा आहेत ना की 40 आर्टिस्ट एकत्र एका स्टेजवर, म्हणजे मी आत्ता बघतो तर असं मला वाटतं की हे कसं परमेश्वराने माझ्या हातून करून घेतलं. जर तुम्हाला असं विचारलं निळू फुले का मोठे होते, तर असा एखादा किस्सा सांगता येईल का की जो तुमच्या कायम आठवणीत आहे? बघ, माणूस म्हणून, कलाकार म्हणूनही होते. आता आमचं गाव तसं चांगलंच शूटिंग होतं आणि भाऊ कधी विचारायचं नाही. एकदा तारखा दिल्या ना की मला इतके सोडा, मला इकडे जायचं, कधीच नाही. आणि त्यांच्याबरोबर केअरटेकर होता तेव्हा, आणि भाऊ तेव्हा आता थकलेलेच होते खूप. तर अचानक त्यांचा तो केअरटेकर तांबोळी म्हणून माझ्याकडे आला, म्हणाले की आज भाऊंचं किती वाजता संपणार आहे? म्हटलं का, जायचं कुठे? नाही नाही नाही, सहज विचारलं वगैरे. आणि मग मला थोडंसं काहीतरी वाटलं की भाऊंना काय तब्येत बरी नाही आहे की काय, म्हणून मी गेलो. म्हटलं भाऊ काय प्रॉब्लेम आहे का? नाही नाही नाही, हा सीन होऊ दे, तुझं होऊ दे, माझं काम होऊ दे वगैरे. मग मी तो सीन घेतला. अजून एक सीन होता त्यांचा आणि तो मी नंतर घेणार होतो. तर म्हटलं भाऊ काय, मला जरा वाटतं तुम्हाला काय पाहिजे की कुठं काय जायचं? अरे नाही म्हणे, ते गार्गीचं ते ठरतं आहे ना, तर तिकडे ते व्याही मंडळी वगैरे येणार आहेत, तर ते मला जायचं होतं, पण हरकत नाही, आधी आपलं शूटिंग हे करू आणि मग तू सोडलं नाही. अहो म्हटलं भाऊ, तुम्ही मला आधी जरी सांगितलं असतं तरी मी तुम्हाला सोडलं असतं. मग मी त्यांना गाडी दिली आणि म्हटलं जाऊन, हां मी आलो म्हणे. आणि तू बिलीव्ह करणार नाही, 2 तासामध्ये भाऊ परत हजर होते, तू दुसरा सीन करायच्या वेळेस.
कामाशी असलेली निष्ठा. कामाशी असलेली नाही. आणि कधी ते म्हणायचं नाही मला इतके वाजले तितके, म्हणजे आम्ही तेव्हा रेशीम गाठी म्हणून एक टर्म यायचं ते झीला, तेव्हा त्याच्यामध्ये एक टेलिफिल्म केली होती आणि तो एक सीन होता, ते गावातले सरपंच दाखवलेत आणि ते बाहेर गावी गेलेले आहेत, संध्याकाळी येत आहेत, दरवाजा उघडत आहेत तर त्यांचा मुलगा अंकुश चौधरी त्या घरातल्या कामवाल्या मुलीच्या मिठीमध्ये आहे वगैरे. तर आम्ही आधीचं शूट केलं होतं सगळं आणि मग भाऊ येत आहेत आतमध्ये ते शूट करायचं होतं आणि ते होईपर्यंत ना रात्र झाली, कारण का आधी बाहेरचे जे शॉट्स घेतलेत ते सगळे दिवसाचे होते आणि आतमध्ये येईपर्यंत रात्र झाली. मी टेन्शनमध्ये की परत एवढा मोठा सीन करायचा आहे सगळा, म्हणजे दाखवली तर दिवस दाखवला पाहिजे नाही तर रात्र दाखवली पाहिजेत, तर कसं करणार. भाऊ म्हणे काही टेन्शन घेऊ नको, तुला रात्री आलेलं चालेल का. म्हटलं चालेल. म्हटलं परत भाऊ लाईटिंग करावं लागेल, परत तुम्हाला ती येण्याची काय हरकत नाही, मी सलग करतो म्हणाले. तो एवढा मोठा सीन परत आम्ही तो जो डेला घेतला होता की ते बैलगाडीतून उतरतात तो पुन्हा रात्रीला घेतला. ते अख्खं त्यांचं ते बोलत जाणं, त्याला अंकुशला थोबाडीत मारणं, सगळं त्यांनी. कुठेही नाही. दुसरं आर्टिस्ट असतं तर म्हणाला असतं अरे मी एवढी मेहनत घेतली ते आता माझं वाया जाणार, मी कशाला आता परत करू. नाही. आणि भाऊंचं कधी नाही, आम्ही रिक्षाने पण फिरलेलो आहेत भाऊ आणि मी. मला गाडीच पाहिजे, हेच पाहिजे, काही नाही. शेवटी काय नाही, तुमचं काम बोलतं. तुम्ही आलिशान गाडीतनं उतरा किंवा रिक्षातनं उतरा, तुमचं काम आणि लोकांच्या हृदयातलं स्थान. तुम्ही असे आहात की तुम्ही त्या पिढीसोबत काम केलंय आणि ह्या पिढीसोबत सुद्धा काम केलंय, दोन्ही पिढ्यांचा अनुभव तुम्हाला आहे आणि तुम्ही कायम जुन्या पिढीविषयी चांगलं बोलत आलेला आहे. दोन पिढ्यांमधला काय फरक वाटतोय आणि त्यातल्या वाईट गोष्टी काय हेरल्यात आतापर्यंत. काय ना, तिथं काम करताना निलेश एक आपलेपणा असायचा. आपण नुसतं म्हणतो मराठी इंडस्ट्री आमचं कुटुंब आहे काय, मग ते कुटुंब कुठं जातं इतर वेळेस तुमचं. मग तुमच्या ठराविक लोकांचेच ग्रुप सगळीकडे दिसतात, मग कुटुंब आहे तर सगळेच पाहिजेत ना त्या कुटुंबामध्ये. तसं होत नाही आहे. त्यामुळे ते दुःख आहे की अरे आपल्याच यांना अवॉर्ड, आपल्याच यांना हे. पूर्वी ते व्हायचं आणि कोण असं धडपड करतो. आता माझं तर बघ काहीच फिल्मी बॅकग्राऊंड नव्हतं, शेतकरी कुटुंबातून आलेलो मी, तरी मी माझ्या मेहनतीवर आलो. त्यांना कळालं एखादा माणूस मेहनत करतो तर सगळे यायचं मदतीला. आणि माझ्या वयाच्या मानानं निलेश मलाच सगळे म्हणायचे हा मूर्ती लहानपण कीर्ती महान वगैरे, जयश्री गडकर, सुलोचना दिदी, कारण का सगळे दिग्गज आलेले आहेत आणि त्यांचा सहवास मिळालेला. असं नाही की एकदा आले कार्यक्रमाला गेले असं नाही. अख्खी इंडस्ट्री म्हणजे सुलोचना दिदी, जयश्री गडकर, शरद तळवलकरांचा खूप जीव होता माझ्यावरती, मनोरमा वागळे, विजू खोटे, ही दिग्गज मंडळी आहेत. लक्षा पण इतकं म्हणजे हे करायचं ना, विचारू नको. जयश्री गडकर ताईंचा उल्लेख तुम्ही केला, त्या असं म्हणाल्या होत्या की 2 अभिनेत्री 2 तास सुद्धा एकत्र राहू शकत नाही, पण महेश 20 अभिनेत्रींना एकत्र बांधून ठेवण्याचं काम करतो, हे त्याच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. हे आव्हान कसं पेललं खरं तर, कारण की जयश्री ताईंचे शब्द आहेत हे की 2 अभिनेत्री 2 तास सुद्धा एकत्र राहू शकत नाही, पण महेशने हे दिव्य जमवून नाही आले माझ्यासाठी. मी ना एक चिकनगुनिया अवेअरनेस सॉन्ग केलं होतं आणि त्याच दरम्यान आम्ही गणपती म्हणजे त्या शूटिंगच्या तिथे गणपतीचंही केलं, पण गणपतीचं गाणं शूट करायचं ठरलं नव्हतं. तर चिकनगुनिया गाण्याचं 2 दिवस शूटिंग होतं. त्याला जयश्री गडकर, आशा काळे, मधू कांबीकर, प्रिया बेर्डे, मधुरा होती, त्याच्यानंतर उषा नाईक होत्या, सरला येवलेकर, रेखा राव, वर्षा उसगावकर, म्हणजे निशिगंधा वाढ होत्या, अशा सगळ्या हे होत्या. आणि त्यांनी ते सगळं बघितलं, उषा नाईक वगैरे सगळे इतके खुश झाले. प्रत्येकाला मी 9वारी साड्या आणि बांगड्या भरणारा तो कासार तिथं आणला होता. म्हणजे इतके हे ना, म्हणजे सगळ्या नटून आलेल्या त्या गाण्यामध्ये, सगळ्या लग्नाचं म्हणजे ना. आणि त्यांनाही एवढा आनंद झाला ना, आम्ही इतक्या यानं एकत्र भेटतोय. म्हणजे काहींची तर एकमेकींची खूप म्हणजे 36चा आकडा विस्तवही जाणार नाही असं होतं त्यातल्या दोघी तिघींचं. पण मी तिथे आहे म्हटल्यानंतर अजिबातच नाही. उलट मी त्या ज्यांचं कोणाचं दोघींना शेजारी बसवलं, म्हणजे बसा इथे, मला काढायचा, मी बसा इथे म्हणे, एका ताटात जेवायचं आज तुम्ही, मी वेगळं ताट नाही देणार. म्हणजे असं त्या इतक्या आठवणी आहेत. आणि मग ते झाल्यानंतर त्यांनाही असं वाटतं की अरे काय आम्ही एक इमोशनल हे झालं. मग मी वाटतं की आता सगळे आत हा क्षण परत येणार नाही. आपण इथंच आहे ना, एक आतमध्ये हॉल आहे, मला गणपतीचं गाणं करायचं आहे तुमच्या या 9वारी साडीतच, आपण करूयात का. हो म्हणाले करूयात. मग आम्ही त्यातल्या ज्या त्या तारखेला होत्या त्यांचं मग ते गाणं केलं, आरती. क्या बात आहे. या प्रवासामध्ये
सध्या महेश टिळेकर म्हणजे ह्या जुन्या आठवणी तर आहेतच, पण सध्या महेश टिळेकर कशामुळे ओळखले जातात तर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे. तुम्ही प्रचंड सक्रिय आहात. हे मी का म्हणतोय, कारण सध्या सोशल मीडियावरती लिहिणं ही भीती वाटते सगळ्यांना. का भीती वाटते? की मी जर लिहिलं तर मला काम मिळेल का, मी जर लिहिलं तर लोक माझ्याविषयी काय बोलतील किंवा त्याच्या बातम्या होतील का, अशा पद्धतीचे अनेक समज सध्या आहेत. म्हणून सोशल मीडियावरती लिहिणं हल्ली खूप कमी झालंय, रादर कुणी व्यक्तच होत नाहीये. पण तुम्ही उलट आहात, तुम्ही खूप व्यक्त होता, अनेक सामाजिक प्रश्नांवरती बोलता, तुम्ही कुठली भीडभाड बाळगत नाही, खूप धिटाईनं बोलता. सोशल मीडियाचा इतका वापर का करता? कारण का कुणीतरी व्यक्त व्हायला पाहिजे निलेश. आयुष्यात नंतर पश्चाताप नाही व्हायला पाहिजे की अरे मी बोलू शकलो असतो, ती वेळ निघून गेली, मी बोलायला पाहिजे होतं. आणि जे काय आहे ते आहे, खरं आहे ते खरंच लिहितो आपण, थोडीच हे लिहितो. आणि काय भ्यायचं, कामाचं म्हणशील ना निलेश, तुमच्या नशिबात असेल तर ती कामं मिळतात. आज मी कुठून कुठपर्यंत आलो, मला वाटलं होतं मला एवढा दिग्गज लोकांचा सहवास मिळेल, काम जे मला मिळायचं ते मला मिळालं. हां, पण इथं ठरवून एखाद्याला काम न मिळणं जे प्रकार चालतात ना, त्याचं मला फार तिरस्कार आहे. की त्याच्यात टॅलेंट असतं पण मुद्दाम त्याला घ्यायचं नाही, त्याला वाईट टाकायचं, हे खूप घडतं कित्येक आर्टिस्टच्या बाबतीत. आणि आत्ता मी बघतो कित्येक आर्टिस्ट, चांगले लेखक मुंबई सोडून पुण्याला गेलेत की नको बाबा हे आपल्या ह्याचं नाही राहिलेलं. टॅलेंट्स आहेत पण इथल्या गलिच्छ राजकारणामुळे किंवा डावललं जात आहे. त्यांना का डावललं जातं आहे? टॅलेंट आहेत ना, का ते केवळ एखाद्या ग्रुपचा भाग नाही आहेत म्हणून त्यांना. आणि म्हणून मला वाटतं व्यक्त व्हायला पाहिजे. ज्यांना नाही व्हायचं तो त्यांचा प्रश्न, मग पण ते होतात व्यक्त. कुठे माहिती आहे? खाजगीमध्ये. मग तिथं बोलायची हिंमत का नाही आहे तुमची? अरे नाही असं तसं, अरे मग बोला ना तिकडे. कारण का तेच लोक मग त्या सो कॉल्ड मंत्र्यांच्या याच्या तिथं बाजूला बसून असतात. आम्ही नाही कधी. म्हणजे ग्रुपिझम आहे, तुम्ही मान्य करा? हो आहे. आणि जे नाही म्हणतात ना ते मूर्ख आहेत. बरं हेच म्हणतात मराठी सिनेमे चालत नाहीत. तुम्ही किती लोकांचे मराठी सिनेमे बघतात ते आर्टिस्ट, मराठी आर्टिस्ट? पूर्वी निलेश मी जायचो, पूर्वी म्हणजे आत्ता अलीकडेपर्यंत प्रत्येक मराठी सिनेमा तिकीट काढून मी बघायचो. पण हे बाकीचे बघत नाहीत. आपण जर कोणा विचार, अरे हो आलं का, कधी आलं होतं? म्हणजे तुम्ही मराठी इंडस्ट्रीत आहात ना, तुम्ही मराठी ॲक्टर म्हणवता ना, मग तुम्ही लोकांकडनं काय अपेक्षा करता की त्यांनी आमचे सिनेमे बघावेत? तुम्हीच तुमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांचे बघत नाही. आणि मग ते ठराविक लोक प्रीमियरला येतात. आता हल्ली आलेले या 1-2 आठवड्यातले मी बघितलेच नाहीत सिनेमे, कारण का म्हणतं काय मला हेच नाही आहे त्याचं. मराठीत एकमेकांना ॲप्रिशिएट करणं कमी झालंय? हो, खूपच कमी झालंय, खूप कमी झालंय. पण काय कारण असतील? स्पर्धा वाढली आहे की आपापसात स्पर्धा आणि असूया खूप आहे. असूया खूप आहे निलेश. मी आता नावं सांगत नाही आहे, पण खूप असूया आहेत. म्हणजे इतकी असूया म्हणतो, इतकं काय काय आहे त्याचं त्याला मिळेल, तू मिळेल. एखाद्याचं नाव सुचवा, पूर्वी सुचवायचं लोक, आणि पैसा हा हे असायचा. मी असं म्हणत नाही हा कमी पैशात हे करतो म्हणून त्याची स्तुती करा, असं नाही. पण लोक ते प्रोजेक्ट उभं राहिलं पाहिजे. प्रोड्युसर हा आपला अन्नदाता आहे, आपल्याला काम देणारा हा आपला अन्नदाता आहे, ही भावनाच नाही आहे. पहिले मला मेकअप व्हॅनिटी व्हॅन कशी मिळेल आणि माझं याव टाव त्याच्यातच दिसण्यावरच. अरे पण अभिनयाचं काय? तुम्ही पैसे वाजवून घेताना काम माहीत तेवढं वाजवून केलं पाहिजे, ते होताना नाही होत. पूर्वी कळायचं लोकांना आधी की बाबा हा माणूस जेन्युइन करतो. निलेश मला नाही कधी पैशाचं अडचण आली लोकांनी, माझ्याकडे कधी कोणी विचारलं, 1-2 लोकांचा अनुभव आले, बाकी कधीच नाही. तुम्ही किती पैसे देणार? सर करूयात. तुमच्यासारख्यांना कडे नाही करायचं तर कोणाकडे? केलेलं आहेत. भरत जाधव वगैरे कित्येक मी उदाहरण सांगायला, विजू खोटे, हिंदीतले मोठमोठे. आता तुला राकेश बेदी ज्यांचं आता याच्यामुळं नाव खूप आहे, तो हिंदी सिनेमा काय तो धुरंधरमुळं. माझ्याकडे त्यांनी मराठीमध्ये एकदाच काम केलं होतं मालिकेला 2000मध्ये. पण आमची कॉन्टॅक्ट्स होता, सगळं होतं. मी जेव्हा वन रूम किचन सिनेमा करायला घेतला त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर होतं नॉन महाराष्ट्रीयन इस्टेट एजंटचा. तर मराठीतल्या एका नटाला मी विचारलं की ज्यांनी माझ्याकडे आधी सिरियलला काम केलं होतं, नाटकातनं पण तो काम करायचा, इंग्लिश नाटकातनं मराठी. तर हो म्हणाला, नाही मी करीन वगैरे. मग मी पैशाचं विचारलं, तर तो जो नेहमी घेत नाही ना त्याच्यापेक्षा
डबल पैसे सांगितले. आता हा ज्याचा त्याचा प्रश्न, किती सांगायचं? किती सांगायचं. मला परवडलं तर मी घेणार, नाही तर नाही. मी म्हटलं नाही पण एका दिवसाचंच काम आहे. नाही 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 मला हे एवढंच मला पाहिजे महेश. म्हटलं ठीक आहे. मी त्याला कळवलं नाही आणि तो पुण्यातच होता. बरं तो एवढंही म्हणाला मी पुण्यातच आहे, माझं इकडचं शूटिंग आज संपतं, उद्या मी तुझं शूटिंग करून तसंच मुंबईला जाईल. नाही म्हटलं थँक्यू व्हेरी मच. मग मी याला राकेश बेदींना हे केलं की म्हटलं राकेश जी ऐसा ऐसा है, मेरी तेरी फिल्म है ना, हाँ म्हटलं ऐसा ऐसा है और एक दिन का काम है, एक छोटे से 2 सीन, हाँ मैं करूँगा ना तेरे लिए वगैरे. आणि म्हटलं की मला ना हे पाहिजे सूट सफारीसारखं हे करायचं, तर मेजरमेंट तुमचं. अरे क्यों ये करा है, मेरे पास मैं देखता हूँ. आणि मग त्यांनी मला हे केलं की अरे माझ्याकडे एक सफारी आहे आणि तुला 2 लागतं ना, तर दुसरं मी शिवून घेतो. म्हटलं नाही त्याचे जे काही शिलाईचे पैसे असेल ते मी देतो. अरे अरे तू मत दे, वैसे तो बाद में भी मैं पहनूंगा ना, तू क्यों ये करा है. आले ते पैसे नाही विचारले निलेश. मराठीमध्ये काय त्यांना तुला तर माहिती आहे तेव्हा त्यांनी केलं काय नाही, जे आहे युनिट किंवा माझ्याबरोबर माझा मेकअप म्हणजे काही नाही. एकटे आले, ड्रायव्हर आला होता त्यांचा, जेवले मस्त केले. जेव्हा हिंदीतले कलाकार येतात, राकेश बेदींविषयीच आपण बोलूया, तेव्हा ते सेटवरती आले तेव्हा बऱ्याचदा असं असतं की त्यांचं खाणं वेगळं असतं वगैरे. त्यांचा खूप माझ्याकडे ताण- कधीच नाही यांनी. इवन तुला सांगू मी, माझ्याकडे जेव्हा आधार सिनेमा मी केला त्यात अक्षय कुमारनं पहिल्यांदा मराठीत हे केलं होतं. अक्षयनीही काही नाही. उलट मी विचारतो म्हणा नाही, त्याला खिचडी आवडते मला माहिती होतं साबुदाण्याची, ती खिचडी महाराष्ट्रीयन जेवण. इवन जयाप्रदा जेव्हा आल्या शूटिंगला, 2 दिवस त्यांचं शूटिंग होतं, तर आमच्या प्रोडक्शनच्या यांनी विचार की त्यांना काही वेगळं हे, तर मी म्हटलं जयाजी कुछ नाही नाही, जो युनिट का खाना है वही खाएंगे हम. अक्षरशः त्यांनी तेच खाल्लंय. जे आलेत ना माझ्याकडे हिंदीतले त्यांनी कधी नाही. म्हणजे राकेश बेदींनी सुद्धा जे हो युनिटचं जेवण हो होतं तेच खाल्लं. तेच. आत्ता मी गुजरात गव्हर्नमेंटचं पण मी केलं ना, त्याच्यामध्ये वहिदाजी होत्या त्यांनी. आणि मला तर एकदम हे झालं, मी वहिदा रेहमानांबरोबर काम केलं आयुष्यात, आहे काय पाहिजे. आणि आमची मैत्री तर आहेच, पण ॲज अ डिरेक्टर आणि हे त्यांनी हे केलं. आणि मग तिथं ते सगळं खाण्याशी संबंधितच होतं, पुरणपोळी वगैरे ते सगळं. आणि त्यांचं लक्ष, महेश मक्खी नाही बैठनी चाहिए, मक्खी नाही बैठनी चाहिए. त्यांना ते पुरणपोळी फार आवडतात ना. म्हटलं नाही आपके लिए मैंने अलग से लाई है, वो मैं आपको दूंगा. वा वा. राकेशजींचा तुम्ही उल्लेख केला, सध्या खूप चर्चेतलं नाव आहे ते. त्यांच्यासोबत कामाचा देखील अनुभव आला वन रूम किचनच्या वेळी. तो कामाचा अनुभव कसा होता? कारण की तुम्ही सांगितलं की त्यांनी कपडे देखील स्वतःचे शिवून घेतले, पण जेव्हा खऱ्या अर्थानं सेटवरती जेव्हा ॲक्शन म्हणता तुम्ही दिग्दर्शक म्हणून, तेव्हा काय अनुभव होता? काही नाही, त्या रिहर्सल करायचे. उलट ते भरत भार्गवी होते ना त्या सीनला, अरे भरत बैठ जा तू सामने जरा, पडले ते रिहर्सल. असं नाही की चल मी आता मोठ्या आर्टिस्ट झालं, मी एकदा टेक दिला, नाही. समाधान होईपर्यंत सगळ्यांनी, इव्हन वहिदाजींनी पण. म्हणजे आम्ही जेव्हा ते गाणं केलं, ते एक छोटी मुलगी होती, ती खूपच हे होत होते. आणि मी त्यांना म्हणत होतो तुम्ही सकाळी 10ला आहे, आम्ही 6पर्यंत सोडेल. आणि ते काय 6पर्यंत संपेल असं वाटत नव्हतं. मग मला बाजूला महेश क्यों टेन्शन लेता है, म्हटलं नाही वहिदाजी आपका, अरे नाही आहे मैं रुकूंगी ना तेरे लिए. थांबल्या त्या. आणि मग मी त्यांना अगदी त्यांचा आवडता वडापाव आहे, म्हणजे कधी मी नाही आला महेश वडापाव नाही आया, मग मी कधी सिद्धिविनायकला दर मंगळवारी जातो, मग येता येता कधी कीर्तीचा वडापाव वैदाजींसाठी खास. इवन आशा पारेखजी पण त्या तशाच आहेत. म्हणजे आशा पारेखांनी तर एवढं केलं आहे ना, म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी पण नावाचा कुठेही उल्लेख न करता बॅकस्टेजच्या लोकांसाठी कित्येकदा आम्हाला आर्थिक मदत हे कर, ते कुठं त्यांना सांगितलं ना असं असं आहे. आत्ता जेव्हा कोविडच्या काळामध्ये पण बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांना हे द्यायचं होतं खाण्याचं सगळे सामान, तेव्हाही त्यांनी हे केलं. ही नावांची यादी तुमच्याकडची खूप मोठी आहे. वहिदा रेहमान असतील, रेखाजी असतील, हेलनजी असतील, न संपणारी यादी आहे. ही सगळी माणसं तुम्ही जोडलीत, हा तुमचा मोठेपणा आहे. पण त्याच्या आधी कुठेतरी खूप स्ट्रगल आहे. जोडली म्हणजे कसं ना, त्यांना स्वभाव कळत गेला. बरेच जण म्हणतात की तुमचा स्वभाव खूप स्पष्ट आहे, बेंद असं येतं. निलेश, जर माझा स्वभाव तेवढाच खडूस असता तर आज ही माणसं जमली नसती. खरं आहे. स्पष्ट बोलणं म्हणजे खडूस होत नाही, घमेंडी होत नाही. पण या सगळ्या यशामागे, या सगळ्या माणसांमागे एक कुठेतरी जुना महेशही होता, की ज्यानं खूप स्ट्रगल केला, जो पुण्यातनं मुंबईला आला. महेशजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, स्ट्रगलचा काळ कसा होता आणि सुरुवात कशी झाली याची सुरुवात? खूप निलेश भयानक होता. आणि माझी नेहमी इच्छा असते की आपण जे भोगलंय, आपल्याला जो त्रास झालाय तो कुठल्याही न्यू कमर्सला होऊ नये. त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं मी
मदत करतो. आता बरेचदा तू म्हणा सोशल मीडियावर तुम्ही खूप ॲक्टिव्ह असता, मी एखाद्याचं काही काम पाहिलं तर मी त्याला कमेंट्स करतो, हे करतो. ते लोक त्याचाही स्क्रीनशॉट काढून स्टोरीमध्ये टाकतात की थँक्यू सर, आम्हाला खूप बरं वाटेल. म्हटलं माझ्या एका कमेंटमुळे त्या माणसाला आनंद होतो आहे, त्याचं हे होतं तर का नको त्याला आनंद द्यायला. आणि तो तर मी आनंद म्हणजे तुम्ही- फार बाबा मोठा सेलिब्रिटी, मी कशाला त्या नवीन लोकांच्या, असं काही नसतं. तो आनंद तुम्ही प्रत्येकाला दिलेलाच दिलेला आहे. बालपण कसं होतं तुमचं? खूप छान होतं. आणि तेव्हा आहे ना कुठेही लग्न समारंभ असेल काही असेल तर त्या मोठ्या अशा डिश यायच्या बघ त्या गाण्यांच्या त्या याच्यावरती, आणि त्याच्यावरती ते ब्लॅक डिश जेव्हा पाहायचो तेव्हा ते असं वाटायचं ह्याच्यात काय साऊंड कसा असेल, ह्याच्यातनं आवाज कसा येतोय तो. त्यामुळं गाण्यांची एक आवड निर्माण झाली. आणि सिनेमा तेव्हा मोठ्या पडद्यावर दाखवायचे, गणपतीमध्ये उत्सव असेल तेव्हा. आणि मला आठवतं पहिला मी सिनेमा पाहिला तो एक पौराणिक होता, ज्यात सुलोचना दिदी होत्या. आणि त्याच्यानंतर पाहिला मी तो हा खेळ सावल्यांचा. हो. त्या सावल्या वगैरे आले की अशी खूप भीती वाटायची. पण त्या ज्यांना मी पाहिलं त्या म्हणजे सुलोचना दिदी आणि आशा काळे, या सगळ्यांबरोबर मला काम करायला मिळालं. त्यामुळे असं वाटतं की अरे परमेश्वराने केवढं दिलं आहे आपल्याला, की ज्यांना मी माझ्या लहानपणी पाहिले फिल्म्समध्ये त्या जवळपास सगळ्यांना मी भेटलो आहे, कामही केलेलं आहे. पण घरातलं वातावरण कसं होतं? कारण की नाही, एक काम शिक्षण घ्यावं चांगलं, एक जॉब करावा कुठेतरी, बस एवढंच होतं. पण मी नाही, म्हणजे मला कविता लिहिण्याचं हे होतं. ते म्हणजे आकाशवाणीसाठी पण मी लिहिले. तेव्हा पहिलं मानधन मला 75 रुपये त्यावेळी पुणे आकाशवाणी 93 सालामध्ये मला मिळालेलं. आणि मग स्ट्रगल करायला काय, घरातून निघायचं 111 नंबरची बस असायची हडपसरवरनं, ती बालगंधर्वाला जायची, मध्ये अलका टॉकीज आणि स्वारगेटला थांबायची. तर मी 1.5 रुपये तिकीट असायचं, तर माझ्याकडे 1 रुपया 2 रुपये, तर मी स्वारगेटला उतरायचं आणि तिथून मग मी चालायचं, चालत चालत सगळीकडे फिरायचं. पण त्याच्यामुळे मला एक फायदा झाला निलेश, की मला चालण्याची हौस, त्यामुळे तुमची प्रकृती उत्तम राहिली. आणि मला त्याचा काहीच हे वाटलं नाही. म्हणजे इवन मुंबईत पण यायचं असेल ना तर माझ्याकडे तेव्हा पैसे नसायचे काय, थोडेफार कुठे साठेल. मी एका चौगुले काकू म्हणून होतं आमच्या तिथे, त्या सिरम कंपनीमध्ये जेवणाचे डबे मी ते पोचवायचं. तर त्या मला महिन्याला 3 रुपये द्यायच्या. मग मी ते 3 रुपये ठेवायचो आणि त्यातनं मग कुठे जायचं असेल तर ते मी वापरायचं. पण मुंबईमध्ये यायचं तर 3 रुपयात कसं येणार. मग माझ्या वर्गामध्ये शेख नावाचा मित्र होता, त्याचे त्या जे भाज्यांचे ट्रक येतात त्यांच्याशी ओळखी होत्या. ते भाज्यांचे ट्रक मुंबईत यायचे. मग त्या ड्रायव्हरला मस्का मारून तो म्हणाला, अरे लेके जाऊ ना इसको, छोडो ना दादर में. दादरला त्या सगळ्या भाज्या यायच्या ना, मग तिथे मला त्या ट्रकमध्ये हे करायचे. मग मी यायचो इथे. घरून पाठिंबा होता आई वडिलांचा? वडिलांचा विरोध होता. आणि आई मला तशी गुपचूप सपोर्ट करायची, पैसे आले की हे घे वगैरे. वडिलांचा या क्षेत्राशी काहीच संबंध नव्हता? काहीच संबंध नाही. ते शेती, आमची सासवडीला शेती, बस कंडक्टरही होते वडील. तर त्यामुळं एक हे झालं. पण त्यांना खूप नंतर हे झालं की आम्ही सपोर्ट न करताही हे आला. आणि मला वाटतं की सपोर्ट करण्यापेक्षा आशीर्वाद महत्त्वाचे ना, जे मिळाले, जे मला मिळाले त्यांचे, म्हणजे खूप जणांचे असे आशीर्वाद मिळाले. पण कुठेतरी असतं ना, जेव्हा आपण या नॉन बॅकग्राऊंडमधून असतो, ज्या आपल्याला कुठेही नाटक सिनेमाची झालर नसते, आपल्या घरातही तसं वातावरण नसतं, पण कुठेतरी असा एक स्पार्क लागतो, कुठेतरी एक ठिणगी पडायला लागते की ज्यामुळे आपण झपाटून उठतो. तो क्षण कुठला होता की जेव्हा ठरवलं की नाही, काही झालं तरी चालेल, कितीही स्ट्रगल करावा लागला तरी चालेल, पण आता मी कलाक्षेत्रातच जाणार? एक तर मी गणपतीत काही तिथे नाटक, बालनाट्य वगैरे पण मी केलेली. बालनाट्यातनं मी अभिनय करत पुढे आलो, म्हणजे बालनाट्य, मग टेलिफिल्म वगैरे. आणि स्ट्रगलिंगच्या काळामध्ये काय व्हायचं की आपलं कुणी या क्षेत्रामध्ये नाही आहे आणि इथं घुसणं फार अवघड निलेश. एक तर तुमची ओळख पाहिजे, तेव्हाही ते असायचं थोडंफार. पण मग मी काय करायचो, जिथं शूटिंग असेल तिकडे जायचो, बघायचो. मग मी अशोक सराफ वगैरे यांच्या मागे मॉब आर्टिस्ट म्हणून पण काम केलं आहे. उषा चव्हाणांचा धरपकड सिनेमा बघ, त्याच्यामध्ये एक सीन आहे अशोक सराफांचा, एक हसण्याची रडण्याची स्पर्धा. अशोक सराफांच्या मागे मी बसलेला तुला दिसेल, असं कुडकुडा. मी मॉब आर्टिस्टचं पण काम, मॉब आर्टिस्टचं काम केलंय. त्याच्यानंतर कुठे चालायचं हे कसं समजायचं? पुण्यामध्ये कोण ना कोणाकडनं कळायचंच ना की आज इथे आज शूटिंग चालू आहे, मग तिकडे जा पटकन हे कर.
इवन मी अशोक सराफ आणि निळूभाऊंना धरपकड सिनेमाच्या वेळेस नाश्ता दिलेला आहे, स्पॉट बॉय म्हणून काम मग केलं. स्पॉट बॉय म्हणून कोणी काम दिलं? कारण की ह्या मॉब मीच गेलो तिकडे, तर ते उषा सावंतच्या तिथे सांगितलं की नाही तुम्हाला स्पॉट बॉय म्हणून काम करावं लागेल. उषा सावंतांनी तुम्हाला काम दिलं स्पॉट बॉय हो, म्हणून? हो. कुठल्या सिनेमात? धरपकड. ओके. धरपकड म्हणजे मॉब आर्टिस्ट करता करता तुम्ही हां, मी हे केलं. त्यांची बहीण पण होती, ते म्हणा नाही पडेल ते काम करावं लागेल, नाश्ता दे हे दे, म्हटलं मी करीन. मी ते केलं, म्हणजे काही दिवसच केलं, पण मी ते केलं, त्यात काही मला हे नाही. त्यानंतर तांडा चालला म्हणून एक सिरियल खूप गाजली होती, त्याच्यात अविनाश नारकर, सयाजी शिंदे वगैरे बरेच होते. तिथेही मी ते ऊसतोड कामगार म्हणून दाखवलेत, उभे राहणारे मजुरी घेत आहेत, तिथेही त्याच्यात मॉबमध्ये मी आहे. त्याचं मलाही नाही, उलट मी आता म्हणतो की नाही बरं झालं किती वर्ष हे उषा केलं? चव्हाण आणि यांनी मला ती कामं दिली म्हणून मला शिकता आलं ना, कळलं ना आतल्या गोष्टी काय काय आहेत ते. आहेत? पण किती वर्ष हे सगळं स्ट्रगल सुरू होता? म्हणजे मॉब आर्टिस्ट असेल, स्पॉट माझं बॉय एक असेल, 6-7 वर्ष होता तो स्ट्रगल. हेच काम मिळत होतं. पण ते काम मिळत कसं गेलं? कारण की उषा नाही, मी जायचो तिथं, हे गेलो की मग पुढे कोणाचं काय असेल तर तिथे जायचं, मग काम मिळायचंच नाहीये. मग बरेचदा डिप्रेशन पण यायचं की काय आपलं इथं काहीच होणार नाही, इथं एवढे मोठे काय कसं होणार आपलं. पण म्हटलं नाही, आणि माझ्यावर सरस्वतीची कृपा आहे की माझं लिखाण पण होतं. त्यामुळे मी बालनाट्य लिहिली, हे केली. मग मी पहिली टेलिफिल्म लिहिली ज्याच्यामध्ये मनोरमा वाघे, ज्यांनी मला अगदी मुलासारखं मानलं होतं, ते त्यात होते. जयंत सावरकर, सुमंत मस्तकार, रोहिणी अट्टंगडी होत्या. रोहिणी अट्टंगडींचं तेव्हा महायज्ञ नावाची एक हिंदी सिरियल खूप जोरात चालू होती आणि त्या मराठीत फार करत नव्हत्या, हिंदीतलाच फेस तो होता ते. पण मी डेअरिंग करून उत्कर्षा नाईकने मला नंबर दिला आणि म्हणे नाही रोहिणीताईंना करतो फोन. मी केला, म्हटलं असंच आहे आणि मला बजेट हे असंच आहे. हां, मी करीन. आणि म्हटलं की येण्या जाण्याचं मी एशियाडचं तिकीट देईन तुम्हाला. तर म्हणे हां चालेल चालेल जे तर तुम्ही हे द्या. तर स्वतःच्या कार घेऊन आल्या होत्या, त्यांचं माहेर पुण्यातलं, तिथं राहिल्या. आणि ते शूटिंग करताना काय झालं, मी तिकडे थोडेफार पैसे होते, ते एका बॅगेमध्ये मी आधी असं ठेवलं आणि त्या आमच्या आर्ट डिरेक्टरने ते प्रॉपर्टी म्हणून तिकडे ते ठेवलं त्या अडकून. आणि नंतर आमच्या लक्षातच नाही आणि बघतो तर संध्याकाळी ती बॅग गायब. आणि मला पैसे द्यायचे, पैसे नाही, मी जे ओक्साबोक्षी रडायला लागलो, आता कसं होणार पुढे. तर सगळे म्हणाले अजिबात टेन्शन घेऊ नको. रोहिणीताई पण म्हणाले नाही 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 काही त्याचं तू हे घेऊ नको, मी काय तुला हे करणार नाही. मग मी ते कसं बसं ती कंप्लीट केली, एडिट केली, मग ती लागली. मग पैसे आल्यानंतर मग मी रोहिणीताईंना साडी आणि पैसे द्यायला घेऊन गेले. किती छान. म्हणजे कुठेतरी कृतज्ञता. कृतज्ञ, आणि कृतज्ञता तुमच्यात पाहिजेलच निलेश. ज्या लोकांमुळे तुम्ही आहात, ज्यांच्यामुळे तुम्हाला मदत झालेली आहे, त्यांच्याबद्दल पाहिजेलच. पण पहिलं असं काम कुठलं होतं की ज्यामुळे समाधान मिळालं, किंवा एक थोडंसं आपण म्हणतो आपण एक पायरी वर जातो, आपण ग्रासरूट पासून सुरुवात करतो, की समजा आपण स्पॉट बॉय पासून सुरुवात केली, मग मॉब आर्टिस्ट झालो वगैरे, असं कुठलं काम असं होतं की ज्याने समाधान मिळालं, असं वाटलं की नाही महेश टिळेकर काहीतरी करू शकतो, एक आत्मविश्वास मिळाला स्वतःला? तो मला मराठी तारका शो आणि मराठी तारका केलं. मराठी तारकाचं जे पुस्तक मी हे केलं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर हे वनरूम किचन सिनेमा असेल, त्याच्यामुळे वाटलं की नाही आपण हे करू शकतो. आणि जेव्हा ते करताना वाटलं की नाही मी काहीतरी समाजासाठी मला जे काही शक्य असेल ते आपल्या परीनं केलं पाहिजे. मग मी तारकांचे शो केले, आम्ही पोलीस वेलफेअरसाठी शो केले, सातारा, सांगली, कोल्हापूर. बातम्यांमध्ये आलेलं आहे, तुला कदाचित पेपर मी कटिंग दाखवीन. 2 कोटीचा निधी आम्ही जमला आहे त्या तारकांच्या शोच्या निमित्तानं. बारामुल्ला, उरी, कारगिल, सियाचीन जिथं 18,000 फूटवर कोणी शो केला नाही, तिथे जाऊन जेव्हा शो केला ना निलेश, तेव्हा मला वाटतं की आता आयुष्यातलं जे होतं ते सगळं म्हणतो ना आपण, मी कृतार्थ झालं. की सियाचीन जिथे कुठे मराठी लोक आत्तापर्यंत गेले नाही तिथे जाऊन मी परफॉर्म केला. राष्ट्रपती भवनमध्ये कार्यक्रम केला, राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शो, आणि त्यांनी जो सत्कार केला आहे. अजून काय, तुम्ही अनेक कलाकारांना ही जे तुम्ही मगाशी म्हणालात की कृतज्ञता भावना मला कायम आहे, आणि याच कृतज्ञतेपोटी तुम्ही अनेक कलाकारांना मदत देखील केली आहे, अनेक कलाकारांच्या घरासाठी प्रयत्न केलेत. पण हे प्रयत्न करत असताना कधी पश्चाताप झालाय का, की अरे ह्या कलाकाराला का घर दिलं, का याच्यासाठी नाही? खरंच काही वेळेस झालं. कधी कधी आपली मदत आपल्या अंगाशी येते. निलेश, हां अंगाशी येतं. का हाताची पाची बोटं सारखी नसतात तसं ते हे. म्हणजे अगदी आम्ही घराच्या वेळेस पण मी जेव्हा घर झालं, बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेलो, त्यांना सांगितलं अरे करताय तुम्ही सगळ्यांसाठी, पण ते बघा नंतर ते अनुभव
पण मला बरं आहे की तुम्ही मराठी कलाकार बाळासाहेबांनी सावध केलं हो, होतं त्यावेळी हो, आणि हो. तसं पुढे झालं पण आय गेस. हां झालं अनुभव आले काहींचे, काहींनी नुसतं सर आता तुम्हाला मी जेवायला म्हणजे काहींचं निलेश हे नसतानाही माझी ओळख नसतानाही त्यांना मी दिले नाही बाबा आपल्याला मिळते ना आपल्यावर ह्या 4 लोकांचं भलं होऊ देत, त्यांची नावं टाकलेत तिथं, चला ह्यांचंही घर पाठपुरावा करून. हां पाठपुरावा करून ह्यांचंही घर होऊ देत आणि ती झालीत. ओळख ठेवली त्यांनी नंतर. काहींनी नाही ठेवली, काहींनी ठेवली किंवा नाही सर जेवायला बोलवायचं. अरे 15 वर्ष झालं तुम्ही राहून तिकडे, तर एकदाही जमलं नाही. आणि तुमच्या जेवणावरती काय मी उपाशी आहे का? नाही ना. आता एक सरकारी अधिकाऱ्याची बायको असलेली अभिनेत्री, तिने आमच्या एका सहकार्याचा फ्लॅट तिला दिला, तिला लकी नंबर आहे म्हणून, आणि जेव्हा विकला तिने 5 वर्षांनी, म्हणजे तिला खरी गरजच नव्हती, वेगवेगळे तिचे मित्र यायचे तिला तिथं भेटायला वगैरे, आणि तिने त्याचं काही नाही 5 वर्षांनी जेव्हा तू विकला तेव्हा ज्या सहकार्याचा फ्लॅट त्यांनी बदलून महेशजींमुळं तुला दिला त्याला एक कृतज्ञता व्यक्त नको करायला निलेश? नाही केली. मग माझं माणूस चिडणार की नाही? मग मला जे काय शाल जोडीतले जायचे ते मी दिले. आणि तो फ्लॅट एका कलाकाराचाच होता दुसऱ्या, हो एक सहकारी होता जो माझ्या बॅकस्टेज आर्टिस्ट. बॅकस्टेज आर्टिस्ट, आणि तोही मला म्हणा सर तुम्ही सांगताय म्हणून मी देतोय तिला, नाही तर मला तिला द्यायचंच नाही आहे. आणि त्यांनी दिला कारण का त्याचा व्ह्यू चांगला होता, तिने ते बरोबर ओळखलं याचा व्ह्यू चांगला आहे, आणि पुढं विकल्यानंतर त्या व्ह्यूचे तिला एक्स्ट्रा पैसे मिळाले त्या अभिनेत्रीला. आणि मग तुम्ही आता सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह होता, आम्ही असं केलो तिकडे तिकडे, कशाला खोटेपणा? तुमचं दानत तिथंच दिसली असती ना. नंतर मी जाते नाही मी त्याला चांदीचं निरांजन, अरे काय चांदीचं निरांजन? मी असतो तर न मागताच निलेश म्हणजे ज्याच्याकडनं तुम्ही घर घेतलंय, ज्याच्या व्ह्यूमुळे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मिळाले निलेश, तेव्हा आम्हाला 52 लाखाला ते फ्लॅट मिळाले, आणि विकताना या सगळ्यांनी 1.5 कोटीच्या पुढे 5 वर्षात. हां, मग तुम्हाला एवढे मिळाल्यानंतर तुम्हाला काय एखाद्याला द्यायला जातं? पण अशा वेळी मग असं वाटतं का की मदत न केलेलीच बरी? हा वाटतं बरेचदा, पण असं वाटतं की पण मग ह्याच्यामुळं जे खरंच गरजू आहेत त्यांच्या ते मागे राहतील. हां, आपले जे दिवस आहेत जुने आहेत, आपल्या शब्दामुळं जर किंमत कुठं एखाद्याचं काम होत असेल तर का नको हे करायला? तसंच तू याचं हे बघितलं असेल, एक सुनीता पवार म्हणून बाई आहेत, त्या बांधकामावर काम करत असताना त्यांचे हात गेले अपंग, नवरा त्यांना सोडून पळून गेला. त्याचा आय गेस व्हिडिओ मी टाकला होता, खूप व्हायरल झाला होता. त्यांच्या पत्र्याच्या घरात वर्षा उसगावकर आणि आम्ही गेलो होतो आमच्या हवाबाई सिनेमाच्या निमित्तानं प्रमोशनला. तेव्हा त्यांनी एकच इच्छा सांगितली की सर माझं डोक्यावर छप्पर व्हावं अशी माझी फार इच्छा आहे, कारण का माझं पुढे काय होईल मला माहीत नाही, 2 मुलं आहेत त्यांचं तरी निदान हे होईल, म्हणजे मी प्रयत्न करतो. आणि मी त्यांचा व्हिडिओ तो व्हायरल केला तर खूप लोकांनी त्यांना आर्थिक मदत हे पाठवली. निलेश मी वाटतं माझ्या ह्याच्यामुळं व्हिडिओ टाकण्यानं त्यांना आर्थिक मदत झाली ह्याचं मला समाधान होतंच, पण म्हटलं तिला घर कसं हे करता येईल. तर निलेश एका मंत्री महोदयांकडं आम्ही आशा पारिकजन आम्ही प्रयत्न करत होतो की तिला हे करणार. त्या मंत्री महोदयांनी आज भेटू उद्या भेटू 6-7 महिने टोलवलं. मग मी अजितदादांकडे शब्द टाकला, आणि अजितदादांची माझी ओळख होती, 2012पासूनची ओळख होती वगैरे. म्हटलं दादा असं असं, मग त्यांचा एक कार्यक्रम होता पिंपरी चिंचवडला, तिथं त्या बाईला मी पाठवलं, ती भेटली, दादांनी ते सगळं बघितलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तिला सकाळी 6 वाजता बोलवलं, तिच्याकडनं ते ॲप्लिकेशन घेऊन घेतलं आणि म्हणाले होईल. त्या आयुक्तांना सूचना दिल्या. निलेश 1-1.5 महिन्याच्या आत तिचं काम झालं. क्या बात आहे. तिला तो फ्लॅट मिळाला ना. पण माझ्या जर शब्द, आणि दादांनी असं खूप ठिकाणी केलेलं आहे, फक्त आता काही ती नावं मला घ्यायची नाहीत, पण खूप मी ज्याला ज्याला सांगितले दादा ह्याला मदत पाहिजे ह्या व्यक्तीला, कलाकारांना देखील कलाकारांना पण केलेली आहेत, पण ते कलाकार कुठे उल्लेख करत नाहीत निलेश, म्हणून मग माझं डोकं फिरतं. की त्यांना वाटतं की या पक्षाचं नाव घेतलं की अरे मग त्या पक्षाचा नाराज होईल. काय संबंध? तुम्ही पक्ष बघू नका ना, ती व्यक्ती बघा ना, त्या व्यक्तीने मदत केलेली आहे ना त्याची जाणीव ठेवा. पण असं सूचकतेने काही नावं घेऊ शकता का, की नाव न घेता काही सूचकता दाखवू शकता काय? का जाऊ द्या, आपले दात आपले चोट. की अजितदादांनी या कलाकाराला खूप मदत केली पण त्याची जाण नाही. सगळ्यांना केलेली, आणि कलाकारांनी नाही हे केलं की त्यांना वाटतं अरे मग ह्यांचं घेतलं तर मग ह्या पक्षाचे नाराज होतील, त्या पक्षाचे नाराज होतील, कशाला. आता कोविडच्या काळामध्ये निलेश मला एकाने फेसबुक मेसेज त्या ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ पाठवला.
ते बीडच्या तिथे कुठेतरी एका गावामध्ये ना एक मेंढपाळ, त्याच्या त्या सगळ्या मेंढ्या आणि त्याचे तो कुटुंबातील सदस्य असे 10-12 जण अडकले होते आणि त्यांना पोलिसांनी ती बंदी घातली होती ना, तुम्ही ते वेस ह्याच्या बाहेर जायचं नाही. ते अडकले होते, त्यांच्याकडचा चारा संपला होता, खायला काही नव्हतं आणि त्यांचा व्हिडिओ एकाने काढून तो व्हायरल केला की पाठवला होता की आम्हाला खायला काही नाही आहे, सरकारने आम्हाला मदत करावी, आम्ही उपाशी जाणार कुठे काय, गाववाले आम्हाला गावात येऊ देत नाहीत. आणि मला ते इतकं फील झालं की म्हटलं काय त्यांना आर्थिक मदत पाठवायची तर पाठवणार कशी ना, म्हणजे तिथं काहीच नाही, कोण कॅश घेऊन जाणार की अकाउंटमध्ये म्हटलं तर तिथं काहीच त्यांचं अकाउंट, मेंढपाळांचं काय अकाउंट असणार. तर मला ते एकदम हे झालं. मग तिथले जे कलेक्टर किंवा बाकीचे लोकल आमदार वगैरे त्यांना मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होतो. निलेश फोनच कोणी उचलत नव्हतं, कारण का तेव्हा मे बी त्या परिस्थितीमध्ये कोणी असतील. मग म्हटलं काय करावं. मग मी संजय राऊत जे आपले सेनेचे खासदार आहेत त्यांना फोन करून हे सांगितलं. म्हटलं संजयजी असं असं आहे आणि माझी इच्छा आहे की निदान आज संध्याकाळपर्यंत तरी ते त्यांना जेवण मिळावं, संध्याकाळचं जेवण तरी त्यांच्या पोटात जावं, माझी फार इच्छा आहे, काय करता येईल ते बघा तुम्ही. नाही मी बघतो म्हणाले. तो बिलीव का नाही निलेश, त्यांनी सगळं त्यांचे जे कुठले कॉन्टॅक्ट्स तिथले त्यांच्या पक्षाचे काही लोक त्यांना कामाला लावलं. ते लोक तिथं ते गेले. मी त्या ह्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं मेंढपाळाशी. तर म्हणा साहेब थँक्यू हां, हे आम्हाला मदत करायला आलेत. नाही म्हटलं तुम्हाला त्यांनी जेवायचं वगैरे, हो दिलं आहे, आता त्यांनी आम्हाला जेवायचं दिलं आहे, बाकी सामानही दिलं आहे. मग मी त्याच्या पोस्ट लिहिले माणुसकीचा दिवा म्हणून आणि संजय राऊतांचा उल्लेख केला. मी करायला नको का, मला कृतज्ञता वाटते ना. करेक्ट आहे. आज माझ्या एका शब्दासाठी संजय राऊतांनी केली, कुणाला मदत झाली, मग त्यात आभार मानले तर काय. मग सोशल मीडियावर नको लिहायला का मी. काही जण त्याला लपवून ठेवतात, स्वतःचे स्वार्थ झाले की कुणाला कळलं पण नाही पाहिजे आपण इकडचे तिकडचे. काय जे केलं त्याच्याविषयी भरभरून बोललं पाहिजे. ज्यांनी मदत केली तो कोणत्याही पक्षाचा असा, माझं काय कोणत्या पक्षाची वाकडं काय असं काही नाहीच. विचार वेगवेगळे असू शकतात राजकीय प्रत्येकाचे, पण म्हणून ती व्यक्ती वाईट असू शकत नाही ना. महेशजी, तुम्हाला राजकारणात सुद्धा खूप वजन आहे तुमचं, तुमच्या शब्दाला मान आहे. असं काही नाही वजन पण आहे तो. शब्द दिला की कोणी होतं. सेम बॉलिवूडमध्ये आहे, बॉलिवूडचे दिग्गज तुम्हाला मानतात, पण मग मराठी कलाकार तुमच्याकडे का पाठ फिरवतात? कोण पाठ फिरवतो? एका मराठी अभिनेत्रीने तर तुम्हाला ओळखही दिली नव्हती अशी आम्ही एक पोस्ट बघितली होती. हां, ते एखाद दुसरं असू शकतात ना नमुना. काय झालं होतं? काही नाही, तिनं आमच्याकडे कामही केलं होतं इव्हेंटला. मी मराठी तारका पुस्तक हे केलं होतं, त्यालाही त्या आल्या होत्या. आणि मग त्याच्यानंतर मी अशोक सराफांच्या वाढदिवसाचं एक पुण्यामध्ये फंक्शन केलं, ज्याला साऊथचे ते ब्रह्मानंद ते आले होते, असराणी आले होते आणि नावच घेतो अश्विनी भावे. तर माझी इच्छा होती की अशोक सराफांबरोबर त्यांनी काम केलेलं, तर त्यांनी तिथे यावं. वर्षा उसगावकर पण होत्या तिथे. तर मी त्यांना मोबाईलवरती मेसेज केला तर उत्तरच नाही, काहीच नाही. फोन केला तर फोन नाही. नंतर 2 दिवसानंतर त्यांचं मॅनेजरचं मुलीचं, हां येस महेश जे दिस इज फलाना फलाना याव टाव. मी मराठीतच बोलायला सुरुवात केली. नाही ते मॅमने विचारलं काय काम आहे काय, म्हटलं मी मॅमशी बोलीन ना, तुझ्याशी का बोलू. आणि त्यांच्यासोबत काम केलं होतं. काम केलं, ओळखतात एका इंडस्ट्रीतले. मग तुम्ही जर मॅनेजर दाखवणार असाल तर मग मी तर खूप ॲटिट्यूड दाखव. तुम्ही मोठे तुमच्या घरी आणि माझं काही करिअर नाही ना. आता अश्विनी भावेंबरोबर काम केलं, मला आता फिल्मफेअर मिळणार आहे काही नाही. त्यांच्यापेक्षा दिग्गज लोकांबरोबर काम करून झालं आहे माझं. आणि हे त्यांनाही कळायला पाहिजे होतं, आपण मराठी इंडस्ट्रीतले होत ना. बरं मी खाली नाव लिहिलं होतं महेश टिळेकर. उमरावजांच्या वेळी पण त्या भेटल्या होत्या तुम्हाला? हो भेटत होत्या, समोरून आल्या, मी हाय केलं, त्यांनी नाही ओळखच नाही दाखवली. हां म्हणजे त्यांनी असं. आणि त्याच वेळी बॉलिवूडचे पण कलाकार तिथे होते. हो होते. विद्या बालन होती. विद्या बालनने बघितल्यानंतर लगेच ओळख वगैरे, एकदाच भेटलो होतो तरी त्यांनी ओळख दाखवली. हो हो. पण मराठी कलाकार कसे असे का वागतात? काही जण वागतात बाबा, खरंच मी तुला सांगतो. सगळेच असे नाही आहेत, पण ते असतात. आणि ते मॅनेजरन हे ते, मराठीत कसलं तुम्ही मॅनेजरन हे सांगताय, हा माझा मॅनेजरन ते. हिंदी आधी मराठी आर्टिस्ट होतेच की, वर्षा उसगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सगळं केवढं ते हिंदीतही करायचं आहे. पण त्यांना डायरेक्ट आम्ही अप्रोच व्हायचं. लक्षणीने मला कधी सांगितलं मॅनेजरशी बोल. हल्ली मॅनेजर संस्कृती फार बोकाळली आहे का? हो खूप बोकाळली आहे आणि ती घातक पण आहे. कारण का आर्टिस्ट ज्याला काम करायचं त्यांनी तो डिरेक्टर कोण, समोरचा माणूस कोण आहे, त्याला जोपर्यंत तुम्ही भेटत नाही, त्याच्याशी एक 5-10 मिनटं बोलत नाही, तो पण तुम्हाला कळणार कसं तो माणूस कसा आहे.
एका तो नवोदित जेन्युइन आहे की नाही. एका नवोदित कलाकाराने पण तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या मॅनेजरशी बोला म्हणून. हो, मी नाही बोललो, माझी ती एजन्सी कुठला कलाकार होता तो? जाऊ दे काय हे सांगायचं. कुठल्या सिनेमात आणि काम नंतर तो केलंय आता नाटकात काम करतोय. आता नाटकात काम करतो, नाटकासाठी मॅनेजर घेऊन फिरत असेल का? मग मी त्यांना नाही उभं केलं निलेश, परत नाही काम दिलं त्याला. का देऊ? मी जो गरजू आहे त्याला मी काम देईन ना. आणि तुमचा मॅनेजर ह्याने काही होत नाही रे निलेश. नाटकाचं नाव? जाऊ दे काय काय बोलणार. उथळ पाण्याला म्हणतो ना खळखळाट फार, तसं आहे. पण अशा लोकांविषयी काय वाटतं तुम्हाला? मला कीव येते निलेश कायदा काय म्हणजे ह्यांना कळत नाही का? मी त्यांच्यापेक्षा मोठमोठे पाहिलेत, सिनियर्स पाहिलेत जे अगदी हे. अक्षयने माझ्याकडे केलं, अक्षय कुमार, तो नाही मला म्हणाला मॅनेजरशिप. अक्षयजींसोबतचा कामाचा अनुभव, कारण की खिलाडी म्हणू शकतो आपण त्याला. तेव्हाही तोच नाव होतं आवारा पागल दिवाणाचं, त्याचं मेहबूब स्टुडिओ शूट. आणि मराठीत तुम्ही त्याला काम करायला. हो, मराठीत मी त्याला हे केलं. काय होता अक्षयजींसोबतचा अनुभव? खूपच छान होता. मग त्याला मी भेटलो, विजू कोटेंनी सांगितलं की तिथं त्याचं शूटिंग आहे, जाऊन भेट. मग मी त्याला भेटलो, बसून होतो मी बऱ्याच. मग नंतर त्याच्या लक्षात आलं की मी याला बसवून ठेवलं आहे. मी म्हटलं असं अरे मी मराठीत नाही हे म्हटलं नाही तुम्ही करा, माझ्याकडे हिंदीतल्या या लोकांनी काम केलं आहे. आणि मग ज्यांनी हिंदीतल्या लोकांनी माझ्याकडे काम केलं होतं त्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी विचारलं कुठे भेटेल तेव्हा. ते म्हणे नाही खूप चांगला मुलगा आहे, तू अक्षय कर, आयुष्यात जर तुला कोणाचं भलं करायचं असेल तर त्याचं कर. वा. आणि मग त्याचा स्वतःहूनच फोन आला की मी करत. जयाप्रदा त्यांनी सेटवरती कसा होता अक्षय? काही नाही, जिथं ते शूटिंग होतं त्या बंगल्यामध्ये एका खोलीमध्ये राहिला. स्वतःचे कपडे, खाण्याचे जे स्वतःचे चोचलेत ते त्यांनी सगळं स्वतःचं आणलं होतं, नारळ पाणी वगैरे. कॉस्ट्युम पण त्यांनी आणले होते आणि पैसेही नाही घेतले. साधा माणूस. हां, इतका पैसेही नाही घेतले. जयाजींनी पण म्हणजे त्यांचं तर अक्षरशः सरगम सिनेमा पुण्यात मी पाहिलं होतं तेव्हा ते डफलीवाल्या गाण्याला लोक पैसे फेकायचे वगैरे, म्हणजे ती आठवण. नंतर ते तोफा वगैरे बरेचसे फिल्म पाहिलेल्या त्यांच्या, तर त्यांनी केलं. आल्या त्या काही, मी एक साडी दिली होती त्यांना त्या देवीच्या गाण्याला, तेच देवीचा प्रसाद म्हणून. त्यांनी पैसे नाही घेतले? नाही घेतले. आणि त्या सिनेमाचा कॅमेरामन सेंथिल कुमार, जो बाहुबलीचा कॅमेरामन, त्याला पहिला ब्रेक मराठीत मी दिला त्या फिल्मला. क्या बात आहे. तिथून ते हेलनजींना पण मराठीत हेलनजींनी वनरूम किचन मध्ये केलेलं. त्याही आम्ही त्या चाळीत शूटिंग तिकडे चाळीतल्या घरामध्ये. ती चाळ भगीरथी चाळ म्हणून पुण्यामधली. पुण्यातच होती ती चाळ? हो, तिथं केलं. काही नाही, आमच्या सगळ्या, इव्हन भरत जाधव मला म्हणालेला माझी व्हॅनिटी आहे तर हेलनजींना माझ्या याच्यात बसू देत. तर मी त्यांना म्हटलं तिथे आराम करा. नाही म्हणे मी चाळीतल्याच त्या एका खोलीमध्ये, तिथे मग आम्ही सगळे विजू कुठे आम्ही गप्पा मार. काय अनुभव होता रे, म्हणजे अक्षरशः आम्ही हो सहलीला आल्यासारखं होतं आमचं वातावरण. त्या चाळीतल्या घरात राहिल्या त्या? हो, तिथे थांबल्या, म्हणजे ते थांबल्या. हो, दिवसभर. कुठली व्हॅनिटीची मागणी? काही नाही. जे आमचं जेवण तेच त्यांनी जेवण. आणि आता पहिल्यांदा व्हॅनिटी विचारली जाते असं होतात, विचारतात बाबा लोक. मला तर नाही आला अनुभव, पण ज्यांना येतो. हेलनजी कशा तयार झाल्या मराठी सिनेमासाठी? झालं, त्यांची माझी ओळखही होती. नाही म्हणाले करेन तुमच्यासाठी त्या फिल्मला. आणि मग डॉक्टर लागून बरोबर पण काम करायची इच्छा राहून गेली होती, त्यांनी गेस्ट अपीअरन्स त्याच्यात केलं. त्यामुळं हेलनजींबरोबर एक काम करता आलं. वा. 2 अभिनेत्रींवरती तुमचा विशेष जीव आहे, किंवा त्या अभिनेत्रींचा तुमच्यावर विशेष जीव आहे, ते म्हणजे आशा पारेख, आणि दुसरं नाव जे तुमच्या अत्यंत लाडकं आहे ते म्हणजे वहिदा रहमान. खूप चांगला. वहिदाजी पण, त्यांच्यासोबत तुम्ही एक ऍड फिल्म पण केली. हां, एक गव्हर्नमेंटचं, गुजरात गव्हर्नमेंटचं एक प्रमोशनल सॉन्ग होतं, तर ते आम्ही हे केलं. तेव्हाही खूप. आणि प्रवासात इव्हेंटला भेटलो की गप्पा. त्या अनेकदा तुमच्या शब्दावरती इव्हेंट्स आल्या. मराठी तारकांच्या आत्ता जेव्हा आम्ही शो केला होता कोविडच्या आधी, रेखाजी होत्या, सारा अली खान त्याला त्या आल्या होत्या, रती अग्निहोत्री होत्या त्याच्यामध्ये, त्या आलेल्या. सगळेच दिग्गज. कसे आहेत या दोघींसोबतच्या संबंध? त्या दोघी कशा आहेत मेन म्हणजे? कारण की चांगल्या बॉलिवूड विषयी आपल्याला खऱ्या अर्थाने आपण वहिदाजींना थोडंसं आहे की त्या पटकन खुलत नाहीत, त्यांना समोरचा माणूस कसा आहे तो कळावा लागतो. आशाजी पारेखांचं तर माझ्याशी अगदी. कसं बॉन्डिंग झालं या दोघींसोबत? कारण की शेवटी आपल्याला त्या फक्त पडद्यावरती माहिती आहेत, किंवा ते एक अंतर आहेच ना आपल्यामध्ये मराठी आणि बॉलिवूड, पण ते अंतर मिटवून तुम्ही त्यांच्या घरचे झालात. हो, काय मला माहित नाही, म्हणजे महेशजी मुझे वडापाव खाना इथपर्यंत इतकं आमचं हक्काचं आहे. इव्हन आशा पारेखांचं पण. पण ते कसं झालं काय माहिती मला. कुठला क्षण असा होता की त्यांना असं वाटलं की महेशजी अपने है?
त्या तारकांच्या शोला पण आलेल्या आहेत. त्यांनी ते बघितले माझी मेहनत, की मी कसं कुठून वरती आलेलं, आणि इतकं सगळं एका माणसाबद्दल चांगलं बोलतायत म्हणजे मग, आणि त्यांनी तो अनुभव घेतला. त्यामुळं आशा पारेख वगैरे आमचं तर रेग्युलर बोलणंही असतं. म्हणजे आत्ता आशाताई भोसलेंच्या फ्युनरलला पण आम्ही एकत्रच गेलो होतो तिथे. त्याही म्हणजे उलट मराठी कला, मी सांगतो त्यांना हा सिनेमा चांगला आहे, हा तुम्ही बघा, मग तो सिनेमा जाऊन त्या मराठी सिनेमा बघतात आशा पारेख. क्या बात आहे. मग आम्ही बोलताना मराठीमध्ये, त्याही मराठी बोलतात माझ्याशी, तोडकं मोडकं जे त्यांना येतं ते बोलतात. या सगळ्यात एक असं नाव आहे ज्यांना पाहण्यासाठी, ज्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक लोक प्रतीक्षेत असतात, ते म्हणजे रेखाजी. आणि रेखाजींसोबतचे तुमचे अनेक किस्से आहेत, अनेक आठवणी आहेत. कशा आहेत रेखाजी आणि तुमचं त्यांचं कसं आहे बॉन्डिंग? खूप चांगलं आहे ते. म्हणजे ना ते एक स्वतःचं वेगळं विश्व आहे. त्यांच्या त्या कवचमध्ये ना ठराविक लोकांनाच प्रवेश आहे. तुम्ही कसा प्रवेश मिळवला हा मोठा प्रश्न आहे. कारण की एक खरं सांगतो, मराठी इंडस्ट्रीतली जी लोक आहेत ना, त्यांच्या अवतीभोवती फिरणारे चेहरे कोण आहेत आपल्याला माहिती आहे, कारण की ते आपल्या सोशल मीडिया ह्याच्यामुळे दिसतं. पण तुमच्या आजूबाजूला असणारे चेहरेच वेगळे आहेत, ज्याच्यामध्ये ही सगळी दिग्गज मंडळी येतात बॉलिवूडची. सो तिथे प्रवेश मिळवणं, एक तर तुम्ही मराठी इंडस्ट्रीत प्रवेश मिळवला, त्यात नंतर मग बॉलिवूडचे हे सगळे कलाकार, आणि मग रेखाजींच्या त्या सगळ्या परिघात कसा काय प्रवेश मिळवला? ते बरेच जण बोलतात ना, रेखा के 5 पहुंचना बहुत मुश्किल है, अगर एक बार आप पहुंच गए तो वहां से निकलना बहुत मुश्किल है. क्या बात आहे. आणि मी नशीबवान आहे की मी त्यांच्या गुडबुक मध्ये आहे. कसं घडलं? मराठी तारकांच्या 100व्या शोला त्या आल्या होत्या. तेव्हा अजितदादा पण होते त्या फंक्शनला, आणि ते सगळे बघितली मेहनत. आणि ज्या पद्धतीनं, मग तोपर्यंत ह्या बऱ्याच लोकांना कळणार मराठीचं म्हणजे काय, मराठी फंक्शन ते टिपिकल असणार, इव्हेंट वगैरे. आणि मी ते सगळं ग्रँजर केलं आहे निलेश आत्तापर्यंत. मराठी तारका शो असो, बाकी इव्हेंटही असो, मी ते त्या लेवलचं केलं आहे. आणि ते त्यांना माहीत आहे की ह्याची धडपड काय पद्धतीनं हे करतो. आणि मग तिथून आमची ती मैत्री सुरू झाली. मग आमचं भेटणं, बोलणं, एकमेकांकडे जाणं ते वाढत गेलं. आजही ते संबंध तसेच आहेत? हो हो, त्याही तशाच आहेत त्या अजूनही. त्या म्हणजे बोलताना त्यांचा संपर्क कसा होतो तुमच्याशी? कारण की एक इतकी मोठी व्यक्ती तुमच्या एका शब्दावर जेव्हा इव्हेंटला येते. निलेश, आपण बोलतो तसं बोलतात ते, आणि त्या मला महेशजी. पण त्यांचं एक असतं की काही प्रोटोकॉल्स किंवा म्हणजे मला हे हवंय, अटी, मागणी, जे अटी म्हणतो ना आपण की आमची ही अट आहे, अशा बऱ्याच अटी तुम्हाला अनेकांनी घातल्या असतील. नाही, त्यांनी नाही कधी. त्यांना माहिती आहे मी बोलवणार म्हणजे त्या यानं बोलवणार, आणि त्यांना काय सांगायची गरज नाही. प्रेमाचे संबंध. मला माहिती आहे ना आर्टिस्टला कसं तिथं प्रेझेंट करायचं, कसं त्याला तिथपर्यंत आणायचं, त्याचा रिस्पेक्ट कसा ठेवायचा, हे मला माहिती आहे ना. हिंदीतले कलाकार तुम्हाला अट घालत नाहीत? हिंदीतल्या लोकांची नाही. मराठीतले घालतात? मराठीतलेही नाही घालत. पण असा एखादा किस्सा की एखाद्या कलाकाराने अट घातली आणि तुमचं काम थांबलंय? नाही, असं कधीच झालं नाही. आणि मी जर घातली तर मी लगेच तो आर्टिस्ट बदलेल तिथे. पण बदललंय असं कुणाला? बदललंय असं कुणाला की एखाद्या कलाकाराने अशी अट घातली की मी नाही या अटीवर काम करेन, आणि मग ते नाही, म्हणजे शब्द देऊन जर फिरवला, तारखा देऊन ऐन वेळेला हे केलं, असं झालेलं आहे. मी म्हणते की तू मोठा तुझ्या घरी बाबा. असं एखादा किस्सा आहे तुमच्याकडे? जाऊ दे. काय एखाद्या सिनेमाचा किंवा एखाद्या आर्टिस्टने असं ऐन वेळी फिरवलेलं आहे? काय एखादा शब्द देऊन? आहेत मराठीच, त्याचं दुर्दैव दुःख होतं. बाकी आपलेच लोक काय हे करणार. पण मी ते केलेत. इव्हन इव्हेंटच्या वेळेस पण हे. पण काहींचं जेन्युइन पण कारण असू शकतं. जसं आमचा तारे तारका कार्यक्रम आम्ही केला, 20 हिरो 20 हिरोईन. रमेश भाटकरांबरोबर अलका कुबल डान्स करणार होत्या, पण त्यांचा त्रास सुरू झाला त्यांना थोडंसं तब्येतीचं. तर त्यांनी मला आधी फोन करून सांगितलं, महेश माझं असं आहे म्हणजे ते मला हे वाटतं. म्हणजे हरकत नाही, पण त्यांनी आधी सांगितलं, टांग नाही दिली, प्रोफेशनल सांगितलं. मग मी रती अग्निहोत्री ज्या हिंदीतल्या आहेत त्यांना हे केलं, त्या माझ्यासाठी तयार झाला. रमेश भाटकरांबरोबर त्यांनी डान्स परफॉर्म केला. वर्षाजी पण त्या कार्यक्रमात डान्स? हो, वर्षाजींनी केलं. त्यांचं ना माझी 1998 पासूनची ओळख. आणि वर्षाजींना कोणी पेअर केलं मग तिथे? तिथं समीर धर्माधिकारीने केलं. आणि त्याच्या आधी कोण करणार होतं?
होते एक महान नट करणार होते, त्यांनी नाही केलं. पण मग यांनी पण मग ते का नाही म्हणाले तुम्हाला, म्हणजे माझ्याकडे इतकी बॉलिवूडची लोक येतात, हां, त्या महानटाने का नाही नाही सांगितलं? तर त्यांना मग कदाचित मी नसेल हे वाटतं. त्यांच्या ज्या नंतर अटी होत्या त्या मला नाही पटल्या, कुठली अट होती महानटाची? की नाही त्यांना त्यांच्या मिसेस बरोबरच परफॉर्म करायचं. अशी अट घातली त्यांनी? हां. आणि जर केलं वर्षा जैनबरोबर तर ते नाही म्हणाले आधी, आणि नंतर मिसेस बरोबर करेन आणि मग त्याचं जे त्यांनी पैसे मागितले जे मला परवडण्यासारखे नव्हते. मग मलाच काय कोणताही ऑर्गनायझरला किंवा कोणी जो निर्माता त्यांनी केलं असतं तर, कारण का प्रत्येकाने जर पैसे मागितले असते ना त्या तारे तारका शोमध्ये तर तो शो झालाच नसता. मराठी इंडस्ट्रीला 75 वर्ष झाली म्हणून मी तो केला, कारण का तेव्हा असे इव्हेंट व्हायचंच नाहीत निलेश. तेव्हा तुम्हाला आत्ता अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर डान्स रील करताना दिसत आहेत, पण पहिल्यांदा ते नाचलेत त्या तारे तारकामध्ये. क्या बात आहे. हो, तिथं ते दोघांनी एकत्र डान्स? दोघांनी एकत्र डान्स केलाय. सुबोधनी पहिल्यांदा तिथं केलाय, सुबोध भावे. सांग असं सगळे स्वप्नील जोशी तिकडे बरेच होते इंडस्ट्रीतले, मिलिंद गवळी, सगळेच. तुम्ही विजय चव्हाण, अशोक शिंदे, अंजना मुमताज जे दादा कोंडकेंच्या सिनेमात असत, त्यांचाही डान्स परफॉर्म तो पहिला क्या तिकडे. बात आहे. तुम्ही इंडस्ट्रीच्या बाहेर राहून हे जग बघितलेलं आहे, कारण सुरुवातच स्पॉट बॉय पासून केलेली आहे, त्यामुळे सगळे काय म्हणतात की कानाकोपरा तुम्हाला माहिती आहेत, सगळेच ह्या काय म्हणतात की सगळेच या वाटेवरचे दगड तुम्हाला माहिती आहेत. मग इतकी वर्ष काम नाही, केल्यानंतर दगड माहिती आहेत, पण जे स्वतः दगड असून जे आपल्याला मोठं समजतात त्यांचा मग त्या दगडांचा मला फार राग येतो. अशी दगड कोण आहेत? खूप अशी दगडं भेटलेली आहेत. पण ते दगड धोंडे पार करत मी इथपर्यंत आलोय. मग इथपर्यंत आल्यावरती आता इंडस्ट्रीकडे वरून पाहताना आत्ताच्या काळातला आवडता नट आणि आवडता दिग्दर्शक कोण आहे? कुणाकडे बघून असं वाटतं की खरंच हा काय म्हणतात की प्रामाणिक माणूस आहे, किंवा प्रॉमिसिंग आहे, करणारा आहे, माणूस आहे? मग माणूस म्हणून मी जे त्या कॅटेगरीत बघितले ना, मला भरतचा मी नेहमी उल्लेख करतो, किंवा बाकी पण आर्टिस्ट आहेत. आत्ताच्या पिढीतील पण मी गौरव मोरे आहे जो आत्ताच्या जनरेशनचा आहे. असे बरेच. गौरवशी भेट झाली आहे तुमची? हो, मी त्याच्या घरी आत्ताच नुकतंच जाऊन आलो. क्या बात आहे. त्याच्या घरी जाऊन भेटून आलो वगैरे. त्याने ते मस्त डान्स वगैरे करत माझं दरवाजा उघडत स्वागत केलं. गौरव सोबत कसं काय तुमचं? कारण तो तर म्हणजे अगदी आत्ताच त्यांनी माझ्या एकाच फिल्मला काम केलं त्यांनी माझ्या हवा हवाईमध्ये, बस तेवढीच ओळख. पण त्याच्यानंतर बॉन्डिंग झालं. आणि माझं असं कधी होत नाही, एका आर्टिस्टला काम केलं मग चल मी माझ्या घरी, असं नाही, कधीच नाही झालं. पण गौरवला घेण्यामागचं कारण काय होतं? त्याला रोल आणि हे रोल होता तिथं, त्यांनी ते रोल केला. त्याने सिद्धार्थीन त्याची ती जोडी दाखवली होती, त्यांनी केलं तिथे काम. सिद्धार्थवर तुमचं खूप प्रेम आहे? नाही, प्रेम म्हणजे काय, तो कलाकार पण तसंच आहे. गाव तसं चांगल्यापासूनचा आहे तो. म्हणजे का सिद्धार्थ चांगला वाटतो? नाही, त्यांनी तेव्हा त्याला मी तिथे खरं तर ऐनवेळेला त्याचं तिथं रिप्लेसमेंट म्हणून तो आला आणि त्यांनी ते काम केलं छान. आणि काय ना, मला त्रास कधी झालेला नाही आहे. ते काय होतं निलेश, बरेचदा तुम्ही आर्टिस्ट म्हणून 2 पैसे कमी असाल तरी चालेल, पण तुम्ही तो माणूस आणि तिथं सेटवर वागता कसे ना, ते खूप काउंट होतं. तर माणूस तुम्हाला रिपीट करतो. मला त्यांच्यापासून त्रास नाहीच कोणता झाला. सिद्धार्थसाठी तुम्ही सदाशिव अमरापूरकर यांच्यासोबत सुद्धा थोडंसं वाकडं घेतल्याची पण चर्चा होती. हां, झालं ते आता जुन्या गोष्टी, काय त्या उगा. पण ते तुम्ही सिद्धार्थसाठी एवढं केलं? हां, केलं. कारण की नवीन कोणी आहे त्याच्यावर जरा हे होतं असं मला वाटलं, तर मी डिरेक्टर म्हणून माझं काम आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं, अगदीच खरं सांगायचं तर, जेव्हा सिनियर नट आणि नौखा नट असतो तेव्हा अर्थात दिग्दर्शक निर्माता सिनियर नटाच्या बाजूने कौल देतो, कारण की प्रोफेशनल गणित आहे. आता त्याच्याच बाबतीत कशाला, आमच्या तारकांचा पण याच्यामध्ये संस्कृती बालगुडेंनी एक परफॉर्म केला होता आणि बाकी पण एक नंतर आलेली एक अभिनेत्री गोरी पान दिसायला वगैरे, तिनं पण डान्स केला होता. चॅनेलचं तिच्या खास जीव तिच्या. मग तिला डान्सचा अंगही नाही आहे, तिने परफॉर्म केला आणि संस्कृतीने पण परफॉर्म केला. सरोज खानने तिचं ते हे केलं. म्हणजे सरोज खानने पहिल्यांदा मराठी तारका शोला हे केलं होतं.
तर तिनं चांगला डान्स परफॉर्म केला, तर त्याचं प्रोमोमध्ये तिचं नको का ठेवायला, बरोबर. ज्यांनी हे केलं तर त्या चॅनेलच्या लोकांनी प्रोमोमध्ये तीच नाही, संस्कृती बालगुडेच कट. मग माझं सटकलं डोकं. आणि जी चॅनेलची फेवरेट आहे तिचं मात्र त्याच्यामध्ये हे ठेवलं आहे. म्हटलं हे नाही चालणार. नाही तो कमर्शियल. म्हटलं काय कमर्शियल काय याच्यामध्ये? संस्कृतीची मेहनत आहे. डान्स परफॉर्म बघणार का तिथं चेहरा कोणाचा आहे ते तुम्ही बघत बसणार. मग मी म्हटलं नाही तर मी आहे ना हे जाऊ देणार नाही, माझा कार्यक्रम टेलिकास्ट नाही होऊ देणार. मी असाच हे घेतला म्हणजे 2 आठवडे आधी जेव्हा प्रोमो हे बघितलं ना, म्हटलं प्रोमो चेंज करा, नाही तर मग मी एखाद्या कलाकाराच्या, संस्कृती बालगुडेसारख्या अभिनेत्रीच्या पाठीशी निलेश नको का उभं राहिलाच पाहिजे का? माझा शो आहे, माझं आता नुकसान होईल, मी चॅनेलने नाही घेतलं तर मला पुढे बोलवणार नाही आहेत. नाही त्यांनी बोलवलं, मला नाही फरक पडला. पण माझं मन ना एका कलाकारासाठी मी तिथे उभा तर राहिलो. आणि मग ती नंतर दिशी प्रोमोमध्ये संस्कृती बालगुडे म्हणजे डान्सरच त्यांना तिकडे येऊ देत ना. आता मराठीतला पहिला डान्स शो धूमधडाका नावाचा आम्ही केला होता. त्याच्यामध्ये या सगळ्या अभिनेत्री डान्स परफॉर्म करा. तेव्हा दीपाली सय्यदचा डान्स परफॉर्म खूप उत्तम व्हायचा. आणि त्याच्या ह्या बाकी काही ॲक्ट्रेस होत्या त्या खूप जळायच्या, अक्षरशः जळायच्या. हो. आणि जज तेव्हा नरेंद्र पंडित होते आणि वर्षा उसगावकर होते, त्यांनाही तुम्ही विचारा. एका ह्याच्यामध्ये तिने जळायच्या नाही, जास्त चांगली परफॉर्म, तिला जास्त मार्क मिळतात ना म्हणून. आणि एका डान्स परफॉर्मला तिनं फक्त एक काही ते रुमाल हातामध्ये घेतला, तर ह्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं ह्या बाकी सगळ्यांनी, आम्ही करणार नाही, तिला ह्या डान्सचे मार्क दिले नाहीत पाहिजे. बापरे. जर दिले तर आम्ही पुढे परफॉर्म करणार. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसल्या होत्या त्या सगळ्या. आणि मग चॅनेलचे जे असतात ना, नाही म्हणजे ते हे केलं पाहिजे नाही तर त्यांना आम्हाला कसं हे करणार त्या बाकी अभिनेत्रींना. मग चॅनेल पण बघितलं ना, पाय चाटुगिरी कोणाचे करायचे. मग नरेंद्र पंडित, मी आणि वर्षा उसगावकर आम्ही म्हटलं नाही, अन्याय होतं त्या ह्याच्यावर. मग ते दीपालीलाही कळलं. ती म्हणाली सर माझ्यासाठी नका तुम्ही हे करू, मला नाही मार्क दिले तरी चालेल. पण तिचा डान्स परफॉर्म उत्तम होता. तिने परत दुसऱ्या राऊंडला असे परफॉर्म एकापेक्षा एक दिले की नंतर तीच ती जिंकली तो शो. क्या बात आहे. आणि तिच्या त्या पार्टीला निर्लज्जासारख्या ह्या सगळ्या तिथं पार्टीमध्ये खायला प्यायला होत्या. म्हणजे किती निर्लज्ज. पण मग तिथं तिच्यावर अन्याय होत होता ना दीपाली सय्यदवर. मग तिथं उभं नको राहायला. मग तिथं नरेंद्र पंडित, मी आणि वर्षा उसगावकर आम्ही उभे राहिलो ना. तेही म्हणाले चॅनेल तिकडे काही सांगू, त्यांनाही भीती नव्हती का की पुढं आम्हाला उद्या चॅनेल बोलवणार नाही. पण मी आहे म्हटल्यानंतर वर्षा उसगावकर, नरेंद्र पंडित मोठे नृत्य दिग्दर्शक, तेही माझ्या बाजूने उभे राहिले ना. दीपालीताईसोबत कसे आहेत तुमचे संबंध? आहे, आम्ही फार कमी नंतर भेटतो. तिने माझ्याकडे कामही केलं. पण मला लाडीगोडी सिनेमामध्ये भरत जाधव बरोबर ती होती. पण मला समाधान आहे की तिच्यातली जी नृत्यांगण आहे त्याच्यावर कुठेतरी माझ्यामुळे अन्याय नाही झाला, याचं एक मला समाधान आहे की दोन्ही वेळेला म्हणजे दीपाली सय्यद आणि संस्कृती बालगुडे. आता संस्कृती बालगुडेचं ते संभव आणि युगे युगे मी पाहिलं, क्लासिकल याच्यावरती ती करते तसा परफॉर्म दाखवा कोणत्या मराठी अभिनेत्रीने करून की स्वतःच्या नावावर 1-2 अडीच तास इतकं नाचायचं भरतनाट्यम प्रकारात आणि लोकांना खिळवून ठेवायचं. निलेश, हे कोण करणार आहेत का? ज्यांची नावं आहेत ते डान्स करतायत ते फक्त सिनेमाच्या गाण्यावर 4 मिनटं केले तरी होतं त्यांना. आणि ही इतकं नॉनस्टॉप नाचते. खरंच ते बघावं कोणी. तुमच्या या बोलण्यातनं मला एक गोष्ट जाणवते, इथे त्याच लोकांना कामं मिळतात का? तेच ग्रुप राहतात का? म्हणजे तुम्ही साधारणतः सगळे सोहळे बघितले तर तीच लोक, तीच माणसं, तेच प्रवाह दिसतात, असं आहे इथे? हो, आहे. पण तसं केल्याने काम मिळू शकतं का? काय आता त्यांना माहिती बाबा. त्यांच्याच कलाकारांना एक सिरियल संपली की लगेच दुसऱ्या चॅनेलच्या दुसऱ्या सिरियलमध्ये ते दिसतात. मग तिथंच त्यांना हे नाही पडत की बाबा आता रिपीट चेहरा लगेच आपल्याकडे कसं काय. मग त्याला काम मिळतं. पण तेच जो एखादा गरजू कलाकार आहे, टॅलेंट आहे, त्याला नाही मिळणार. टॅलेंटला किंमत नाही आहे, काही नाही. मग किंमत कशाला आहे? काही नाही. थोडंफार अभिनय, थोडंफार मार्केटिंग. तुम्ही त्यांच्या गुडबुकमध्ये किती आहात त्याला. सगळ्यांनाच मी असं म्हणत नाही, पण बऱ्याचशा अंशी हे आहे. वशिलेबाजी चालते. हो, त्यांच्याच ओळखीचे चॅनेलचे फेवरेट आर्टिस्ट, त्यांना काम द्या. म्हणजे जसं काय त्यांची चूल पेटवण्याचा मागता यांनीच घेतलेला आहे असं इतपत. कित्येक सिनियर आर्टिस्ट, सिनियरच नाही बाकी जे आत्ताच्या याच्यातले कित्येक मला भेटलं की सांगतात सर
नाही हो, नाही होत, निराश होणार. आणि मलाही निलेश इतकं दुःख होतं की काय मी तर काहीच करू शकत नाही, कारण का चॅनेल माझं नाही आहे. मी फार फार तर माझं जेव्हा प्रोजेक्ट असेल तेव्हा काम देऊ शकतो, पण यांना काम मिळालं पाहिजे ना. खरं आहे. तुमच्या गोष्टीतला एक व्यक्ती असा आहे की ज्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही, ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, ज्यांच्यासोबतचे अनेकांचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे आहेत. तुमचा अनुभव काय सांगतो? बघ, त्याला बरेच जण म्हणायचे की तो पक्का वाणी आहे, हे आहे वगैरे. त्यांच्यावरती पण टीका केली इंडस्ट्री. हो 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 हो, केवढं हे केलेलं आहे. पण तो तसा नव्हता. त्याला एकदा माणूस कळला ना. आता माझ्याकडे काम केले लक्षाने, त्याने मला कधी पैशाचं विचारलेलं नाही. तारीख विचारले ना, हां ही तारीख, बरं तेव्हा आर्टिस्ट स्वतःचे कपडे आणायचे, हां काय काय किती कॉस्ट्यूम पाहिजे, कसे पाहिजेत ते, असं लक्ष. आणि काय त्याचा तो काळ होता बघितलाय ना मी. म्हणजे निलेश, लक्ष्मीकांत बेर्डेला बघायला झालेली गर्दी, त्याचा फॅन फ्लोईंग, त्याच्यानंतर निळू फुलेंचा, आशा भोसलेंचा जो मी बघितला आहे ना, तो खूपच वेगळा होता. खूप वेगळा. लक्ष्मीकांतजींसोबतचा कामाचा अनुभव कसा होता? खूप चांगला होता. ते असं शांत बसायचंच नाहीत. म्हणजे माझ्याकडे जेव्हा एका याला वर्षा उसगावकरांनी त्यांची जोडी दाखवलेली, तेव्हाही त्यांचं काम झालं की तिथेच बसायचे, मग सजेस्ट करायचे काही. आणि असं वाटायचं की आपण काय एखाद्या हास्य संमेलनात आलो आहे की शूटिंगला आलो आहे. क्या बात आहे. इतकं त्यांचं हे असायचं. खूप मजा केली. आणि इतर वेळेस पण आम्ही भेटायचो. पुण्यात आले की ते सांगायचं. इवन त्यांच्या जाण्याच्या काही दिवस आधी लोणावळ्यामध्ये ते आले होते, ते एका बंगल्यामध्ये थांबले होते. तिथं मी त्यांना भेटायला गेलो. ती माझी त्यांची शेवटची भेट. त्यांच्या नावाला एक वलय होतं. मग ते असं नव्हतं का की अरे मला इतकी ओळख आहे, मग ते अंतर ठेवूया वगैरे, जे आता चालतं बऱ्याच. ते नव्हतं तेव्हा, खरंच नव्हतं. आणि तेव्हा तर ते हिंदीत पण करायचं. हा, हिंदीतही लक्ष करायचंय. मग मराठी लोकांशी बोलताना मी असा लक्ष्मीकांत बेर्डे, मी या उठा, कधीच नाही. एवढं हिंदीतलंही कधी नाही तेव्हा. म्हणजे अगदी रेणुका शहाणे पण तेव्हा हे करायच्या, नंतर त्यांनी मराठीत पण माझ्याकडे केलं, तेव्हाही त्यांनी नाही. कित्येक लोकांनी नाही. कारण का ही आपली इंडस्ट्री आहे, मराठी इंडस्ट्री आहे. मराठी लोकांमध्ये काय तुम्ही दाखवणार माझा आणि मी कोण आहे ते तुमचं तिकडे. आणि काही लोकांनी तिकडेही नाही दाखवलं आणि इकडेही नाही दाखवलं. आता निळू भाऊंनी पण हिंदीत कामं केली की, खरं आहे. पण तिथे नाही, इथेही नाही. तिथेही ते तेवढे साधे आणि सिंपल त्यांची राहणीमान. महेशजी, आज 38-39 वर्षाचा तुमचा प्रवास आहे. म्हणजे जवळजवळ ह्या 30 वर्षाचा. 30 वर्षाचा. तेवढा काय मी हे नाहीये तुम्हाला वयस्कर. महेशजी, जवळजवळ तुमचा 30 वर्षांपेक्षा जास्तीचा प्रवास ह्या इंडस्ट्रीतला. हां. या 30 वर्ष प्रवासात इथे काम केल्यानंतर काय खंत वाटतं या सगळ्या परिस्थितीकडे बघून, आणि काय आशावाद वाटतो? दोन्ही पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे. एक तर असं आहे की टेक्निकली सिनेमा खूप आता स्ट्रॉंग होत आहे, त्याचा एक आनंद आहे. आणि प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचे चांगले पैसे मिळतात. कारण का तेव्हा काय पैसे असं मिळायचं नाही, चला एक सिनेमा करूयात, पॅशनवर. पॅशन, फिल्म व्हायला पाहिजे. फिल्म चालो न चालो हे नंतरची गोष्ट आहे. फक्त ती जी पॅशन होती ना, ती आत्ता कुठे तुम्हाला पैसे मिळतात पण ती पॅशन कमी वाटते. हां, मी एवढे तारखा दिल्या ना, मग ठीक आहे. अरे असं नसतं. त्याचं आधी स्क्रिप्टचं वाचन, त्याच्या त्या रिहर्सल ते झालं पाहिजे ना. मी एवढ्याच तारखांना अवेलेबल आहे, मग मी हे, आणि मग मी डबिंगला तारखा देणार आणि सिनेमा रिलीज झाला की 1-2 ठिकाणी फक्त आले प्रेस कॉन्फरन्सला, नंतर तो आर्टिस्ट गायब होतो. कित्येक जण सांगतात. एका महाभागाने 1-2 आर्टिस्टनी, तो एक मला प्रोड्युसर सांगत होता, सर सिनेमात काम केले, पैसे वाजवून घेतले, प्रमोशनच्या वेळेस त्यांनी जी लिस्ट दिली, त्याचा मेकअप म्हण, हेड एसर, बॉय, फलाना त्याची लिस्ट आणि त्यांचं पेमेंट, आणि प्रमोशनला दिवस देतो तर त्याचे वेगळे पैसे. तो म्हणा कसं परवडणार? आणि त्यांनी दिले. म्हणजे चूक तुमची आहे. प्रोफेशनलिझमचा कळस गाठतायत का? हां, कळस गाठतायत. तुम्ही त्या सिनेमासाठी काम केलं आहे ना, तुम्ही दिसणार आहात. निलेश, तुमच्यानंतर तो सिनेमा राहणार आहे. तुम्ही त्या सिनेमासाठी जीव ओतलाच पाहिजे. आणि काय तुम्ही महिन्यातले काय असे 40 दिवस बिझी आहात का? प्रमोशनला तुम्हाला 4-5 दिवस देता येत नाही? तुम्हीच काम केलं आहे ना. मग तुम्हाला लागतो सोशल मीडियासाठी रीलवर, मी इकडे बसलोय, मी तिकडे बसलोय. अरे मग हे नको का लोकांचं? स्वतःच्या सिनेमासाठी उभं राहणं कमी आहे, गरजेचं आहे. तरच सिनेमा मोठा होणार ना. आणि स्वतःच्याही आणि दुसऱ्यांच्या सिनेमासाठी पण उभं राहिलं पाहिजे, त्याचंही कौतुक केलं पाहिजे. ते सिनेमे बघितले पाहिजेत. ते नाही बघत इंडस्ट्रीत लोक.
महेशजी, तुमची जी गोष्ट आहे ना ती मला असं वाटतं तुमच्या शो सारखी आहे. तुमच्या शोचं नाव होतं मराठी तारका. तसंच तुमच्या गोष्टीत असे अनेक तारे तारका भरलेले आहेत, म्हणून ही गोष्ट खूप छान वाटते ऐकायला, खूप समृद्ध वाटते. या गोष्टीतली शाईन मुमेंट कुठली होती? पीएनजी शाईन मुमेंट, जी सोन्यासारखी होती, प्युअर होती, रॉ होती, जिने तुमच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं झळाळी दिली, आयुष्य बदललं त्या शाईन मुमेंटनं. Legacy starts when together the undone is done. PNG Jewelers. Legacy is our biggest gold. मी जेव्हा बॉर्डरवर आर्मी जवानांसाठी शो केले ना निलेश, ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही. आणि मी आर्मी जवानांसाठी शो करताना मी त्याचा एकही पैसा मानधन घेतलं नाही किंवा प्रवासाचेही पैसे घेतले नाहीत. ते मी माझ्या खर्चातनं खिशातनं हे करून मी बारामुल्ला, उरी, कारगिल केला. आणि जेव्हा मी ते बॉर्डरवर जायचो, शो करायचो, आणि तिथं जेव्हा आपले मराठी पण काही जवान असायचे त्यांना भेटायचो ना, तेव्हा असं वाटायचं की आयुष्यात आपण काय केलं आहे. सामान्य माणूस इथे पोचू शकत नाही. आज आपल्या त्या शोचं नाव आहे, आपलं थोडंफार नाव आहे, म्हणून आज आपण तिथपर्यंत जाऊन आलो. त्यांचं लाईव्ह बघता आलं. आपल्याला नुसतं वाटतं की ते तिथं तैनात आहेत, ते करतात. नाही, तसं नाही आहे. त्यांचं खडतर जीवन आहे. नुसतं तुम्ही बंदूक घेऊन तिकडे तैनात आहात, कधी काय कुठं होईल, आजूबाजूला बोलायला कोण नाही आहे. आणि आम्ही तो प्रवास असा केला आहे ना निलेश, ते रस्ते तू बघशील ना, गाडी जरा जरी इकडे झाली तर गेलाच खाली तुम्ही. सियाचीनला 18,500 फूट उंचीवर जाताना ऑक्सिजन कमी. म्हणजे आधी आम्ही लद्दाखला शो केला, तिथेही ऑक्सिजन मास्क, सिलेंडर लावून आम्ही हे केलेत शो. असे परफॉर्म मी तर ते निवेदन करत होतो त्या याच्यामध्ये. त्या जवानांबरोबर मी नाचलोय तिकडे वगैरे. पण ते नाचताना हे व्हायचं नाही, झाल्यानंतर जो ऑक्सिजन कमी व्हायचा की बॅक साईडला येऊन तुम्हाला तो ऑक्सिजन घ्या, मास्क लावावा लागायचा. असं करून ते परफॉर्म केलं आहे. पण म्हटलं प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल केलं आहे. पण म्हटलं नाही, ते राहतायत तर आपल्याला 2-4 तास इथं ह्यानं काय हे होतं आहे. पण जो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो आयुष्यातल्या कुठल्या पैशानं नाही, कुठल्या पुरस्कारानं नाही येणार तो. आणि ते मग जाताना जे आपल्याबरोबर फोटो काढायचे, आठवणी. इवन मी पोलिसांसाठी शो केलं आहे, तेव्हा मी पोलिसांना सगळ्यांना असं स्टेजवर बोलवून त्यांना नाचायला लावायचो. नाचलेत माझ्याबरोबर. तो जो आनंद आहे त्यांचा, हा कुठंच हे मिळणार. त्यामुळे त्यांनी केलेलं जे कौतुक आहे ना निलेश, त्यांचं जे प्रेम आहे ना, ते इंडस्ट्रीतल्या लोकांनी तुम्हाला प्रेम देवो न देवो काही फरक पडत नाही. ह्या लोकांनी जे आजूबाजूच्या दिलं आहे ना, आणि इंडस्ट्रीतल्या पण ज्यांनी द्यायचं त्यांनी दिलेलं आहे. मोठमोठ्या दिग्गजांचं तुम्हाला आशीर्वाद आहेत, त्यांचा सहवास मिळाला. आज सांग, जयश्री गडकर, सुलोचना दीदी, शरद तळवलकर झाले, विजू खोटे, मनोरमा वागळे, असे 51 दिग्गज, वैदा रेहमान, आशा पारेख यांचा सहवास मिळाला आहे. त्यांच्याशी बोलता आलं आहे आपल्याला. अजून काय पाहिजे. म्हणूनच ही गोष्ट सोन्यासारखी झाली आहे आणि म्हणूनच तुमचा प्रवास देखील त्या सोन्यासारखा प्युअर आणि रॉ आहे. महेशजी, खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यात राजश्री मराठीवर. खूप खूप धन्यवाद. मनापासून धन्यवाद.